नमस्कार. आज मी आहे महाराष्ट्राच्या सत्तेचं एक केंद्र असलेल्या मातोश्रीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे. गेली 50 वर्ष ज्यांची व्यंगचित्र पाहत, ज्यांचं राजकारण अंगावर घेत महाराष्ट्र वाढला ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मी आज प्रयत्न करणार आहे वाघाच्या गुहेत शिरण्याचा. बाळासाहेब, लोक मला असं सांगतात की वाघाच्या गुहेत शिरण्याचा मूर्खपणा करू नका, वेडेपणा करू नका, पण मी मुळातच वेडा आहे म्हणून मी इथे आलेलो आहे आणि वाघाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करतोय. मला तुमचं अभय पाहिजे. तुम्ही मला अभय द्या, तथाच तू म्हणा. मी आणि असं म्हणा की तू वाटेल ते प्रश्न विचार, मी उत्तर देईन. एक आहे की मी काही सर्कशीतला वाघ नाहीये आणि माझ्या वाटेत गेल्याशिवाय मी माझ्या पंजाचा वापर करत नाही. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वागा, माझ्या वाटेत जाऊ नका. माझ्या पंजाचा गैरवापर होणार नाही याचा अभय तुम्हाला देतो. बाळासाहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही अभय दिलेलं आहे. आता मी काही विचारायला मोकळा आहे आणि तुम्ही उत्तर द्यायला, म्हणजे तुम्ही उत्तर देणार याची मला खात्री आहे, कारण बाळासाहेब काही उत्तर देण्यास मोकळा आहे. अगदी बरोबर आहे. मी सुरुवात करणार आहे कालच्या ठाण्याच्या सभेपासून. बाळासाहेब, गेली 35 वर्ष मी पत्रकारितेत आहेत. SM जोशी, डांगे, जॉर्ज, शरद जोशी, दत्ता सामंत किंवा अगदी शरद पवार यांच्या सगळ्यांच्या सभा आणि राष्ट्रीय पातळीवर अटल बिहारी वाजपेयी, मधु दंडवते या सगळ्यांच्या सभा मी बघितलेल्या आहेत. जयप्रकाश नारायणांची सभा सुद्धा मी बघितलेली आहे. पण 40 वर्ष सातत्याने ज्याच्या सभेला एवढी गर्दी होते असे नेते तुम्हीच आहात. धन्यवाद. ही किमया तुम्ही कशी साधलीत? त्याला उत्तर नाही. पण मी शिवसेना निघाली, मी बोलत गेलो, लोक जमत गेली आणि वाढता वाढता वाढे. यापेक्षा मी काही जादूटोणा, कॉन्ट्रॅक्टरनी माणसं आणलीत, भाड्याने आणलीत, ते धंदे मी काही केलेच नाही कधी. आई जगदंबा आहे, ती देते, मी घेतो. बाळासाहेब, पण मला सांगा, ही गर्दी का जमते? काल पण ती जमली. 66 साली शिवाजी पार्कवर पण हीच गर्दी जमली होती. का जमते? काय आहे त्या गर्दीच्या मनात? मी असं म्हणतो, तुम्ही ती तुमची दांडकी घेऊन काही खास शो अरेंज करता, अरेंज शोज, आणि प्रत्येकाला विचारता अमुक अमुक हे काय नगरसेवकाने काम केलं का, आमच्या असंच काहीतरी तुम्ही दांडकी फिरवा ना लोकांमध्ये. ज्यावेळेला गर्दी आमच्या सभेला माझ्या होते त्यावेळेला, की तुम्ही का जमता, कशा करता येता, विचारा. ह्याचं उत्तर मी काय देणार? पण काहीतरी तुमचं एक विश्लेषण असेल ना. इतकी वर्ष तुम्ही राजकारण पाहताय, समाजकारण पाहताय, काय येते गर्दी? तुमच्याकडून तिला काय हवंय? ज्या पद्धतीनं विचार त्यांना पाहिजे असतात ते मिळत असतील. स्टाईल आमची आवडत असेल, काही काही स्टाईल म्हणून एक प्रकार इंट्रोड्यूस केला आहे या क्षेत्रामध्ये. ही माझी आपली चालत आलेली गंगा आहे. थोड्या मोठ्यांचं मी सगळे डांगे ऐकलेत, अत्रे ऐकलेत, माझे वडील मी ऐकलेत, वाजपेयी ऐकलेत, आणि ही मंडळी आहेत. काही म्हणजे असे राणा भीमदेवी असं काही बोलत नसतात. साधा सुटसुटीत त्यांचा एक छान फ्लो असतो, एक छानपैकी प्रवाह असतो आणि हा लोकांच्या मनाला भिडतो. मनाला कदाचित माझी भाषा किंवा आमची भाषा भिडत असेल म्हणून ते जमत असतील. पण असं मला इथे हेच महत्वाचं वाटतंय की तुम्ही म्हणाला स्टाईल, शैली, तुमच्यासारखी भाषणाची शैली देशामध्ये दुसऱ्या कुणाची नाही. पण असं काही नसतं. प्रत्येकाची स्टाईल असते म्हटल्यानंतर, प्रत्येकाची म्हटल्यानंतर इथे स्टाईलचा प्रश्न असतो. प्रत्येक जो बोलतो त्याची स्टाईल निर्माण होते. मग तो कोणाला नक्कल आणि कॉपी करायची असेल ती गोष्ट नाही राहिली. पण कॉपी करून त्यांचे जे विचार आहे, विचारांना महत्व आहे, स्टाईलला महत्व नाही आहे. तरी सुद्धा स्टाईलमुळे लोक तुमच्याकडे आकृष्ट होतात आणि मग विचार. माझी स्टाईल, पण ही स्टाईल कशी तयार झाली? शेवटी काय, मी व्यंगचित्रकार आहे मूळचा. जवळजवळ 60 वर्ष मी व्यंगचित्रकला, आता नाही जमत. नेहमी सगळ्यांना सांगतो की ह्या हाताने अनेक मोठमोठ्या भल्या भल्या लोकांना राजकारणातल्या थरथर कापायला लावलं. आता वैमानाप्रमाणे हा हात थरथरतो, जर मध्ये मध्ये कधी वळ येतात, नाही तर अजूनही माझे फटके बसले असते कुंचल्याचे. आता ही जी पटकन तुम्ही, मला त्याचा उपयोग झाला एक शिवसेना प्रमुख म्हणून. माझ्या पहिल्या माझं प्रोफेशन होती, पेशा होता, त्याचा मला उपयोग व्यंगचित्रांचा. हो, हा जो मिश्किलपणा, हलकटपणा, बरं, आणि त्या शिव्या ज्या आहेत ते आमची वडिलोपार्जित आहे. बरं, म्हणजे तुमचा मिश्किलपणा व्यंगचित्रकारातून आला आणि शिव्या वडिलांकडून आला. म्हणजे माझ्या वडिलांनी जे भोगलं पुण्यात त्याचे ते परिणाम आहेत. शिवाय देणं भाग पडलं. बरं, आणि शिव्याना गंध चढू नये म्हणून तो वापर करतो. शिवाय लोखंडासारखे असतात.
लोखंड असं टणक असतं बरं, पण ते वापर त्याचा झाला आणि कोपऱ्यात पडलं तर त्याला गंज चढतो, म्हणून ते वापरात असावं लोखंड. तसं शिव्यांचं आहे, शिव्या वापरामध्ये असावे नाही, त्याला गंज चढेल. पण बरं, बाळासाहेब, आता आजची माझी मॉडेल्स आहेत, तुमची मॉडेल्स आहेत, आमची मॉडेल्स आहेत राजकारणात. तुमची कोण मॉडेल्स आहेत? हां, नाही ती त्यांना मी सांगते, ते माझ्याकडनं खरं पैसे मागतील आमचा वापर करता म्हणून. मुद्दा असा आहे तो की व्यंगचित्रकार म्हणून मी काही न्याळत होते, त्यामुळे चांगले कॅरेक्टर्स होते, कॅरिकेचर्स काढण्यासारखे. अशा म्हणजे नरसिंहराव असो, अमुक ते पंडित जवाहरलाल नेहरू पासून इंदिरा गांधी वगैरे. आता कोणी राहिलेच नाही तो असे. बरं, आणि आता व्यंगचित्र काढत नाही म्हटल्यानंतर मॉडेल्स जास्त आलेत आता. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असो, अण्णा हजारे असो, काढायची वाटतात व्यंगचित्र. अजून तुम्हाला नाही काढली व्यंगचित्र तरी काढावंसं चालतं. वाटतं? नाही काढली तरी चालते, नुसते फोटो काढले तरी व्यंगचित्रकारासारखे ते व्यंगचित्र म्हणून दिसतं ते, असे त्यांचे चेहरे आहेत. पण उर्मी येते एक की काढावे, आणि काढलेही आहेत मी. हल्ली मी थोडे प्रॅक्टिस करतो, नाहीसं नाही, आणि ते चेहरे काढताना मजा वाटते. पण म्हणजे अजूनही तुमच्यातल्या व्यंगचित्रकार जागा आहे. हो हो. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या भाषणामध्ये ज्या प्रतिमा येतात, ज्या इमेजेस येतात, त्या तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या व्यंगचित्रकाराच्या आहेत. मला लहानपणी आठवतंय, आम्ही अगदी वेडे होऊन, मी गिरगावात राहायचो आणि मार्मिक बघायचो. वरळीचं डुक्कर म्हणून तुम्ही अत्र्यांचं चित्र काढलं होतं, डांगेंचं काढलं होतं. प्राणी आणि हे नेते तुम्ही एकत्र करून दाखवत होतात. कोणाला तरी साप, कोणाला तरी अस्वल, असे नेते. आणि मला वरळीचं डुक्कर, कारण त्या डुकराच्या कुल्ल्यावर तुम्ही मलमपट्टी केलेलं, असं बँडेड लावलेलं ते वरळीचं डुक्कर मला बरोबर आठवतंय. आणि सूळ घातला होता, सूळ खालून घातला सूळ, तो तोंडातनं बाहेर पडला डुकराच्या. हो, म्हणजे शेवटचा वादाचा. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला पडदा टाकला त्यावेळेला मी एक व्यंगचित्र काढला मार्मिकच्या मुखपृष्ठावर की वरळीचे डुक्कर सुळावर चढ गेले. ते व्यंगचित्र होतं. त्याचं कारण म्हणजे असं की त्यांनी माझ्या वडिलांवरती गलिच्छ आरोप जो केला अत्र्यांनी, काही कारण नव्हतं. बरं, काही म्हणजे काही कारण नव्हतं. बेलेनाथ बाबाचं एक लफडं होतं, म्हणजे भानगड. ते आमच्या दपा खांबेट्यांचे गुरु, भंपक माणूस, सगळे बहुतेक तेच असतात. तर तो दिवाळीच्या वेळेला जुन्या जागेत आमच्या दादरच्या आचार्य यात्रे, अनंत काणेकर, नंतर हुदलीकर होते जर्मन प्रोफेसर, त्यानंतर कृपा कुलकर्णी, ही मंडळी यायची 5-7 जण दिवाळीच्या फराळाला. अत्र्यांना अनरचा फार आवडायचा, त्या अगोदर ऑर्डर सांगून ठेवायचे माझ्या माकडे, सौकडे. आणि आता तिथे ते बेल्लेनाथ बाबा घेऊन आले, दपा खांबेटे. आणि आत्रे बसलेले असे, आणि त्यांनी सांगले म्हणे बाबूराव, आम्ही तर बाबूराव म्हणायचे आचार्य यात्रांना, बाबूराव म्हणे हे बेल्लेनाथ बाबा. आता बघितलं, लक्षात दिलं नाही. तो त्यांना अपमान वाटला. एवढे हे महाराज आले असताना त्याला डुंकून पाहत नाही म्हणजे काय. आणि मग काय झालं, त्यांना तो दपा खांबेट्यांना तो अपमान वाटला. आणि आत्रे म्हणजे काय विचित्रच होते, आज मैत्री उद्या दुश्मनी. वसंत बापट आणखीन आचार्य यात्रे श्यामच्या आईच्या वेळेला अगदी इतके घनिष्ठ संबंध की शूटिंगच्या वेळेला दोघं असायचेच. वसंत बापट असायचाच श्यामच्या आईच्या वेळेला. काय झालं कोणास ठाऊक, त्या वसंत बापटचं आणि त्यांचं फाटलं. आणि त्यांनी अग्रलेख लिहिलं मराठ्यामध्ये, बिन बापाचा बापट. आता हे झाल्यानंतर आमच्या वाजता काही संबंध नसताना माझ्याकडे दपा खांबेटे आले, म्हणाले ही कसली पत्रकारिता म्हणे, बरं दिसत नाही. मला असं वाटतं याच्यावर आपण काही लिहिलं पाहिजे. त्यांना सूड घ्यायचा तत्व बेलेनाथ बाबांचा. तर म्हटलं काय तुम्ही कार्यकारी संपादक आहात, लिहा तुम्हाला जे पाहिजे ते. तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्यात तुम्ही काही गदा आणू इच्छित नाही. त्यांनी एक अग्रलेख लिहिला, ह्याच्याशी दादांचा काही संबंध नाही. अग्रलेख वाचल्यानंतर दादांच्यावरती बाबूरावांनी चौकट टाकली मराठ्यात. आता गंमत बघा, संबंध नसताना चौकट काय, प्रबंधकार ठाकरे यांचा स्वयंपाकाशी संबंध. स्वयंपाकिणीशी संबंध? हो, बरं. हे स्वयंपाकणीलाही माहीत नाही खरं सांगायचं म्हणजे. आता सुखावली असते का दुखावली असते ते मला सांगता येत नाही, पण असं एक घाणेरडी चौकट टाकली त्यांनी. आता दादाच आमचे ते कोणाचे काय नाही. बरं, ते पूर्वीच्या जुगलबंद्या फार निराळ्या चालायच्या. बरं, आचार्य यात्रेने सांगायचं हे प्रबंधकार ठाकरे जेव्हा लिहू लागे
तेव्हा सरस्वतीने तोंडामध्ये शंख धरला असून पोटावरती ताशा धरला अशी वाटते सरस्वती. आता दादा काय सोडतायत ते दादाने परत त्याच्यावरती हाणलं की आचार्य यात्रे ज्याला लिहितात ते कमोडमध्ये आपली लेखणी बुडून लिहितात. हे असं चालायचं. दादांच्या वरती ही चौकट आल्यानंतर दादांनी जी हाणाला सुरुवात केली अत्र्यांना, तिथून सुरुवात झाली अत्रे ठाकरे वादाला, कारण नसताना. बरं, दादांवरती एवढं झालं तर काय माझा ब्रश स्वस्त बसेल, कुंचाला स्वस्त बसेल, आम्ही सुरुवात केली फटके मारायला. आणि करता 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 एक दिवस अत्र्यांनी चौकट टाकली, आम्ही ह्या वादावरती पडदा पाडत आहोत, आणि ते शेवटचं व्यंगचित्र. असे आहोत आम्ही ठाकरे. अत्र्यांनाही ज्यांनी माघार घ्यायला लावली, अत्र्यांनाही तुम्ही माघार घ्यायला लावली. दुसरी त्यांची माघार एकदा झाली होती ती पोवा भावेने तर काय 80 की 83 करून टाकली होती. त्यांची माघार घेतली अत्र्यांनी. आणि ही दुसरी वेळ. मगाशी आपण तुमच्या भाषणाबद्दल बोलत होतो. तुमच्या भाषणामध्ये जो शिवराळपणा आढळतो तो दादांपासून आहे असं तुम्ही म्हणाला. डॉक्टर यदी फडके माझे गुरु होते. त्यांनी मला शेजारी राहायचे, तुमच्याकडे अनेक वेळा यायचे, दादांना अनेक वेळा भेटायचे. ते असं म्हणायचे की दादांची जी भाषा होती तशा प्रकारची भाषा, तुम्ही त्याला शिवराळ म्हणा काही म्हणा, प्रखर भाषा मराठीत दुसरा कोणीही लिहू शकत नाही. या भाषेचा कोणता संस्कार तुमच्यावर झाला? जी छळवणूक झाली माझ्या वडिलांची पुण्यामध्ये खरा ब्राह्मण या नाटकावरून, दादांवरती टीका वगैरे, मेलेली गाढवं आणली आमच्या. असं काय होतं, आम्ही त्यावेळेला पुण्यात राहत होतो. दादांची अशी डेक्कन स्पार्क नावाची कंपनी आणि आमची बुधवार पेठेमध्ये अशी, तर तिथे तो एक गॅलरी होती मोठी, तिथे मी लहानपणी बघत होतो काय चाललंय. तर नाटक कंपनी होती, शेणमारा चाललाय, दगड मारतायत, मेलेलं गाढव टाकले, वडिलांची प्रेत यात्रा निघाली आहे. अशा तऱ्हेचे सगळे घाणेरडे आग लावण्याचा प्रयत्न केला त्या इमारतीला. आता मला असं सांगा, एवढं बघत असताना काय जपान हातात घेऊन बसायचं का? शेवटी जे काही शस्त्र आहेत, आणि जीभ हे एक शस्त्र आहे, तिथे शिव्यांचा उगम झाला. मग काय असेल ते, मग ते शाकाहारी शिवाय आहेत का मांसाहारी शिवाय आहेत, तो प्रश्न आला. देण्यावरती अवलंबून आणि येण्यात जिभेतनं जी शिवी बाहेर पडते त्याच्यावर अवलंबून आहे. आम्हाला एक समाधान मिळालं पाहिजे की योग्य शिवी योग्य माणसाला आपण दिली. शिवी देण्याचंही समाधान मिळालं. मी इथे तुम्हाला बाळासाहेब विचारतो, तुमची सगळ्यात आवडती शिवी कोणती आहे? काल तुम्ही ठाण्याच्या सभेत येड जवळ ही शिवी 3दा वापरलीत. तुमची सगळ्यात आवडती शिवी कोणती आहे? तुम्हाला आवडेल ती, तरी सुद्धा असं काही सांगता येत नाही. शिव्यांमध्ये काही सिलेक्शन नसतं. पण व्यक्तीवरती अवलंबून असतं. मला कोणती शिवी द्याल? मला कोणती शिवी द्याल? एवढ्या लोकांच्या समोर नाही देत. नाही तरी सुद्धा आपण बाजूला बसू. मला असं वाटतं की तुमची शैली हा पुढच्या काळामध्ये अभ्यासाचा विषय होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी मगाशी जे म्हणालं, तुमच्या प्रतिमा, जसं अत्र्यांचं तुम्ही डुक्कर काढलं तसं शरद पवारांचं मैद्याचं पोतं काढलं. कोणत्याही काढलं नाही, बोलून दाखवलं. आणि जेव्हा बाबरी मशीद पडली तेव्हा मला वाटतं तशा प्रकारचं चित्र सामनामध्ये आलं होतं की शरद पवार झोपले आहेत वगैरे, मशीद पडली आणि शरद पवार. माझा मुद्दा हा आहे की तुम्हाला टीका करताना जे सुचतं हे प्रतिमांच्या स्वरूपात सुचतं, याचं कारण तुम्ही चित्रकार आहात हे आहे का? व्यंगचित्रकार म्हणून आम्ही ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीकडे बघतो त्यावेळेला ती व्यक्ती आम्हाला सरळ दिसत नाही. पहिली त्यातली व्यंग कोणची हे आमच्या नजरेसमोर येतं. आता वर्तमानपत्र मी ज्यावेळेला फ्री प्रेसमध्ये असताना व्यंगचित्र म्हणून ज्यावेळेला शोधायचा विषय कोणता, तर बातम्या माझ्या समोर येऊन उभ्या राहायच्या. ही बातमी एक आहे, ही एक बातमी, ती एक बातमी. हे झालं. त्यानंतर तुम्ही वर्तमानपत्रांच्या ओळी वाचता, मी ओळी मधलं वाचतो, ते आम्हाला दिसतं हे काय आहे. आणि मग ज्या वेळेला आम्ही व्यक्तींकडे बघतो त्या व्यक्तीतली वैशिष्ट्य काय आहे. बघा, म्हणजे एक उदाहरण दिलं जातं. पंडित जवाहरलाल नेहरू अमेरिकेला गेले असताना लांब टेबल होतं आणि त्या लांब टेबलाच्या इकडे लांब असा एक कोणतरी बसला होता आणि तो पंडित नेहरूंकडे बघायचा, पुन्हा खाली बघायचा, हातात पेन्सिल वगैरे काय होती. तर पहिल्यांदा असं वाटलं की रिपोर्टर असेल.
पण सारखा तो बाकी कोणीच नाही रिपोर्टर वगैरे असेल तोच बघतोय. त्या पंडित जवाहरलाल नेहरू एका त्यांना ज्यांनी अरेंज केलं तिथे कॉन्फरन्स, हू इज दॅट पर्सन ॲक्च्युली looking at me and drawing something, doing something. What's he doing actually? Well, he is a cartoonist. Okay, I would like to see what he has drawn. त्यांनी जेव्हा बोलवलं आणि त्यांनी दाखवलं तर नेहरू दाखवले होते आणि त्यांचा ओठ खालचा जरा थोडा बाहेर झाला होता, काढला होता. तर म्हणलं की माझा हा ओठ असा बाहेर आहे, मला दिसलं तर सांग, दुसरा तुमच्या चेहऱ्यामध्ये व्यंग काहीच दिसत नाही मला. आणि मग काहीतरी असायला पाहिजे म्हणून त्यांची डोक्यातली टोपी सगळ्यांनी बाहेर काढून चमन दाखवायला लागले. तेवढा तरी एका कुठेतरी विरुंगुळा रंगचित्रकाराला मिळाला. आणि मग आम्ही गोटे काढायला लागले, मागे थोडेसे केस, मग तो ओठ वगैरे झालं. हे असं शोधावं लागतं. काही काही व्यंगचित्र कठीणच जातात काढायला चेहऱ्यामुळे. ते आम्हाला इंदिरा गांधींचं एक नाक छान मिळालं होतं. बरं, चांगली होती बाई, संपूर्ण तिचे फीचर्स. बरं, कार्टुनिस्टला असं काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, असे चेहरे आले पाहिजेत समोर. पण मला सांगा, सकाळी जेव्हा तुम्ही पेपर वाचता तेव्हा अशाच प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर येतात? येतात, नक्कीच येतात. अजूनही येतात? हो, नक्की. वाचन हेच माझं व्यसन आहे. तुम्हाला जो वाचत नाही तो वाचत नाही, हे माझं वडिलांचं वाक्य आहे. बघा, त्यामुळे वाचल्यावर अशाच प्रतिमा येतात. मी इथे एक प्रश्न विचारणार आहे, मला खरं उत्तर द्या. आता काय तुमचा मुलगा सुद्धा आता राजकीय नेता आहे आणि तुमचा पुतण्या सुद्धा राजकीय नेता आहे. त्या दोघांकडे बघून तुमच्या मनामध्ये काय प्रतिमा येते? काय नाही, एक मुलगा एक पुतणे आहे. नाही, पण तरी सुद्धा व्यंगचित्रकार म्हणून. नाही, व्यंगचित्र सुरुवात केली होती उद्धवने. उद्धवचा हातही छान होता, स्ट्रोक चांगले होते, फटके. ते तो फोटोग्राफीकडे वळला. राजला मी सांगितलं, म्हटलं हे बघ, मी पहिल्यांदा व्यंगचित्रकार होतो, मग शिवसेना प्रमुख झालोय. तुझा उलटा प्रवास चाललेला आहे. तू प्रथम लीडर होता आणि व्यंगचित्र होशील ना होशील माहीत नाही. आता त्याला वेळही मिळत नाही. हा त्यातला फरक आहे. नाही तर हे राज ह्या भानगडीत पडला नसता तर तो एक चांगला व्यंगचित्रकार होऊ शकला असता, नाही असं नाही. पुन्हा ठाकरे होऊ शकला, त्यामुळे कल्पनेला तोटा नाही. तुम्हाला असं वाटतं राजने व्यंगचित्रकलेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं? द्यायला त्यावेळची गोष्ट आहे. मी सगळं माझं लिटरेचर, डेव्हिड लो वगैरे वगैरेचं हे त्याला दिलं होतं. ते मी परत मागवलं, पण तुझ्याकडनं आता होणे नाही. आता तो त्याच्यावर फोकस करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं? हे त्याला विचारा. राजचा उल्लेख आलाय म्हणून बाळासाहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे. मला तो यायलाच पाहिजे होता. तो येणारच आणि तो यायलाच पाहिजे. आणि मला काही प्रश्न विचारायचे आहेत, कारण मी तुम्हालाही इतके वर्ष बघतोय, उद्धवलाही ओळखतो आणि राजलाही ओळखतो. कालचं तुमचं भाषण जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की राजला अजून तुम्ही विसरू शकत नाही आहात. तुमच्या सगळ्या भाषणाचा हल्ला हा पहिला राजवर होता. राज अजूनही तुमच्या मनात आहे का? कसं विसरू शकेल? घरात वंशातला एक सर आहे ना, याच मातृश्रीमध्ये तो वाढला. ह्याच मातृश्रीमध्ये त्याला जेव खाऊ घालत होती. लहान, किती लहान असणार. अंगा खांद्यावरती खेळलेलं पोरे, गच्चीमध्ये जाऊन मातृश्रीच्या त्याला मी विमानं दाखवतो रात्रीची, ते लाईट्स पडायचे असे त्याला दाखवायचे, पक 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 करतोय. आम्ही हे नातं बाजूचं ठेवा, तो वागतोय कसा ह्याचा मला धक्का बसला. हे कशा करता एवढं त्यांनी हे केलं? कशा करता केलं बाळासाहेब? तो का दुखावला गेला? मला नात्याची राजकारणाची चर्चा करायची. काही दुखावलं गेलेलं नाही, कोणी त्याला दुखावलं नाही. त्याला इथून जा म्हणून म्हटलेलं नाहीये. उलट मातृश्रीचे दरवाजे तुला उघडे आहेत म्हणून सांगितलं, उद्धवनी सांगितलं. बरं, एकदा माझ्या बेडरूममध्ये उद्धव, राज, मी सांगतो मुद्दाम, आणि मी बसलो असताना राज आला. म्हटलं तुला काय पाहिजे? तर मला मुंबई आणि पुणे पाहिजे. तर नाही, मला पुणे आणि नाशिक पाहिजे. तो म्हणाला दिलं म्हणे, तू बघ पुणे आणि नाशिक, बघा हे तुम्ही टेप करतात, दिलं म्हणे. नंतर मागून एक त्याच्या डोक्यात आलं म्हणे मला मुंबई पाहिजे. म्हणे नाही, मुंबई तुला देता येणार नाही, कारण मुंबईला शिवसेनेचा जन्म झालेला आहे. तर हे असं जन्म ठिकाण तुला काही देता येणार नाही. आठवड्यावर काही नाही, परत विचारलं गेलं तर म्हणे मला मराठवाडा आणखी विदर्भ पण पाहिजे. तेव्हा मला कळलं की याची चाल काही निराळी दिसते मला. आणि अशा तऱ्हेनं त्याची जी पावलं पडायला लागल्यानंतर अर्थात आम्ही त्याला जाही म्हटलं नाही, तो बाजूला राहिला, आम्ही बाजूला राहिलो. त्यांनी जाहीर केलं. बरं, महाबळेश्वरला उद्धवला शिवसेना कार्याध्यक्ष केलं.
कार्याध्यक्ष यांनी ठराव मांडला, मी मांडतो. आणि तिकडे ते गल्लीत त्याच्या सभा झाली. मीच हा म्हणे पायावरती धोंडा पाडून घेतला, आता तू निस्तर. पण मला सांगा, तो तुमच्याशी कधीही बोलला नाही मोकळेपणाने जाताना की काका मी चाललोय? कारण तो तुमच्या मांडीवर वाढला, तो तुमच्या सहवासात वाढला. त्यांनी 2 पत्र लिहिली आहेत, ती माझ्या दप्तरी आहेत. त्यामध्ये त्याची खतखत व्यक्त होत होती. त्याचा गुदमारा तिथे त्यांनी लिहिला होता. फक्त उद्धव म्हणजे माझ्या वेळी हाच कोणीतरी होणार. मी उद्धवलाही मी केला नाही, मलाही माहीत नाही. कशाला? माझा हा नातू आता आलाय, उद्धवचा मुलगा आदित्य, त्याला मी नाही बनवला. माझ्याकडे घराणेशाही नाही आहे. तुम्हाला काय बोलताय? सरळ तर दिसत आहेत, तिघांचे फोटो सतत झळकत आहेत. घराणेशाही कुठची? जी गांधी घराणेशाही चालली आहे ती. पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे वगैरे करीत, इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी वगैरे करीत करीत आता राहुल गांधी, वढेरा पण आला, रॉबर्ट वढेरा पण, वढेरा पण, आणि प्रियांकाची 2 पोरं पण आली. तुम्ही राहुल गांधीला ॲक्सेप्ट करा म्हणून तुमच्या ते लादणं आणि तुमचा नाईलाजाने घराणेशाही म्हणजे कशी आता ती दादागिरीच चालली त्या सोनिया गांधीची. आणि राहुलला तुम्ही ॲक्सेप्ट करावंच लागतंय तुम्हाला, कारण तुम्ही शंड आहात. बाळासाहेब तेही म्हणतायत की आम्ही यांना लादलेलं नाहीये, आम्ही निवडून आलो आहोत. असं सोनिया गांधी निवडून आले आहेत, राहुल गांधी निवडून आलेले. निवडून येणं निराळं, निवडणुकीशी लादण्याचा संबंध नाही. घराणेशाहीबद्दल आपण बोलतोय, घराणेशाही काही निवडून आली नाहीये. पण हे कसं काय? म्हणजे त्यांची घराणेशाही आहे आणि तुमची नाही, याच्यावर लोकांना विश्वास कसा ठेवायचा? सांगतो ना, विश्वास ठेवा ना ठेवा. हा जो आदित्य आहे, याला मी नाही नेमला ना उद्धवने नेमला. एकदा तो झेवियर कॉलेजमध्ये आहे, हे लास्ट इयर आहे त्याचं. प्राध्यापकांचा संप सुरू झाला आणि मग तिथून त्या सगळ्या स्टुडंट्सनी ठरवलं की असं कसं परीक्षा जवळ आल्या आहेत आणि प्राध्यापक सगळे संपावर, हे कसं काय आपलं वर्ष फुकट जातं आहे. मग काय करायचं? त्याने आपापसामध्ये ठरवलं, आम्हाला माहीतही नाही. मग म्हणे आपण ह्याच्याकडे जाऊया, राज्यपालांकडे जाऊया आणि आपण न्याय दाद मागूया, चला म्हणे. तर त्यांनी ठरवलं की ठाकरे तुम्हीच पुढे व्हा, म्हणजे राज आपला तुमचा उद्धव नाही आदित्यला सांगितलं तूच पुढे हो म्हणे, आम्ही तुझं हे करूया. मग गेले ते घेऊन शिष्टमंडळ. ते कोण होते राज्यपाल, त्यांचं नाव विसरलं, भयंकर नाव होतं. बरं, तर त्याने हे केल्यानंतर प्राध्यापकांचा संप मागे घेतला गेला, कॉलेज सुरू झालं आणि तिथे त्याला नेतृत्व मिळालं. म्हणजे तो स्वतःहून आला असं तुमचं म्हणणं? आपणहून आलाय तो, स्टुडंट्सनी त्याला निवडलाय, आम्ही नाही. हे बरोबर आहे, हे आदित्यच्या बाबतीत जरी मान्य आणि शिवाजी पार्कला जेवढा आला, शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळा होता दसऱ्याचा, एकाएकी राजला पुढे त्यांनी लोकांनी केला आहे. स्टुडंट्सनी तलवार वगैरे माझ्या हातात देऊन मी त्याला द्यायला लावली, त्याने ती तलवार दाखवली आदित्यने, आणि तो आपणच झालं नेता. आता समोर आल्यानंतर नाही हे असं काय मी त्याला झटकावून राहू, ही मी तुमच्यावरती लादला नाही आदित्याला, त्यानेहून निवडलेला तो नेता आहे. असा राहुल आहे का? गांधी राहुलला कोणी हे केलं? घराणेच केलं. हे सोनिया गांधींचे आहे, हे आमचे सगळे बसलेत ना डरपोक लोक, मुजरे करतायत मराठे. हा त्यातला फरक आहे. लादणं हा निराळा आणि आपण त्यांच्यामधनं तो निवडलेला असा राहुल गांधी आहे का? बाळासाहेब मला सांगा, तुमचे जे निष्ठावंत होते, उदाहरणार्थ छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, निष्ठावंत म्हणजे तो तुमच्या मांडीवरच मोठा झालेला तुमचा पुतण्या, बरं, या तिघांनी असा आरोप केलेला आहे की बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना आमच्यावर लादलं. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे मी मान्यच करू शकत नाही ना, मान्य करू शकत नाही. लादलं म्हणण्यापेक्षा ठराव मी मांडला, त्यावेळेला मी तिथे नव्हतोही. तो राजनी मांडला? हो, मी होतो महाबळेश्वरला एका मित्राच्या बंगल्यावरती. मी यांना सांगितलं भाषण आटपून घ्या, आटोपल्यानंतर मला बोलवा. आणि आटोपल्यानंतर बोलवल्यानंतर पाहतो तर एक हारांचा ढीग, गुच्छ बिच्छ. म्हटलं काय काय प्रकार आहे? तुम्हाला माहीत नाही? म्हटलं काय? म्हणजे हे उद्धव म्हणे कार्याध्यक्ष झाले. कोणी केली? म्हटलं. मी तडकलो. तुम्हाला काहीच माहीत नाही? सांगतो, कोणाची शपथ घ्यायला तयार आहे. बरं, पण आचारसंहितेमध्ये शपथा घ्यायच्या नसतात म्हणून. नाही, शपथा घेतलेला चालतात बाळासाहेब. बरं, तर मी भडकलो एकदम, उभा राहिलो आणि सांगितलं, म्हटलं हा जो प्रकार झाला आहे
तुम्हाला मुळीच मान्य नाही आहे. आणि अजूनही सांगतो, डरू नका, घाबरू नका, दबावाखाली येऊ नका. तुम्हाला ही नियुक्ती, नेमणूक पसंत नसेल तर मला आत्ता सांगा, आत्ता मी रद्द करतो. अजूनही असं तुमचं म्हणणं आहे? बोला बोला, चला आणा. जेवढे आले होते ना महाराष्ट्रातनं जेवढी लोक त्या सभेला, त्यांना मी साक्ष म्हणून बोलवतो तुमच्यापुढे. तुमच्यापुढे मी तो लॉट सगळा लोकांचा हे करतो. कोणाला विचारा हे मी बोललोय की नाही. मी रद्द करतो आत्ताच्या आत्ता, दबावाखाली येऊ नका. पण एकानेही तुम्हाला सांगितलं नाही की नाही, उद्धव नाही, आम्हाला आम्हाला मान्य मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. म्हटलं ठीक आहे. पण म्हटलं तरी पण मी हा प्रकार पुन्हा मी सहन करणार नाही, एवढं ध्यानात ठेवून पुढची पावलं टाका. विचारा, उद्धव होता, राजला विचारा. मला बाळासाहेब आज आठवण येते मीनाताईंची. मला त्यांचं या घरातलं स्थान काय हे माहिती आहे. मीनाताईंनी या घरामध्ये जी काय भूमिका बजावली आहे ते मला माहिती आहे. आज मीनाताई असत्या तर असं झालं असतं का? तेवढं झालं असतं की नसतं ह्या एकेकाच्या स्वभावावरती अवलंबून आहे. बरं, माणूस केव्हा प्रेमळ असतो आणि किती निर्दय होऊ शकतो त्या डिग्र्या बघाव्या लागतात. समजलं? निर्दयपणाला एक सीमा असते की नसते त्याची मला कल्पना नाही, पण ह्या निर्दयपणाचा कळस येऊ शकतो. ते तिला सहन झालं नसतं. बरं, ते सहन झालं असतं. आज बघा, मी 3 धक्के खाल्ले. 1995 साली 6 सप्टेंबरला माग गेली कर्जतच्या माळ्यावर. बरं, म्हणजे संपूर्ण दिवस छान गेला, सगळं झालं. ते फार मोठी हे आहे, ती वेळ घेत नाही तुमचा. त्यानंतर 1995 साली 6 सप्टेंबरला माग गेली. 96 साली 10 फेब्रुवारीला माझं बायपासचं ऑपरेशन झालं. ते झाल्यानंतर एप्रिल 20 ह्या तारखेला माझा मोठा मुलगा चिरंजीव बिंदू माधव त्याचा कार ॲक्सिडेंट झाला. त्याला बघवत नव्हतं, त्याला हिंदुजाला आणला होता. हे 3 धक्के झाले. मी नेहमी म्हणतो की असताना जर बिंदू माधव गेला असता तर ती हार्ट अटॅकनेही गेली असती, तिला नसतं सहन झालं असतं. बरं, त्याची सात्विक होती, धार्मिक होती, पण ती नाही सहन करू शकली असती. राजच्या बाबतीत सुद्धा हा जो एक प्रकार झाला, म्हणजे घराण्याबद्दल जे एक प्रेम आहे, आपुलकी. बरं, त्यामध्ये हे राजचं वागणं तिने, कारण जेऊ खाऊ घातलेलं पोरगं असं वागते, तिला नसतं सहन झालं असतं. पण त्यांनी समजावलं असतं राजला सुद्धा. समजून मी काय समजावून कमी केलं त्याला? माझं काय आहे? जो अन्नालाच विसरला तिथे बाकीचं काय राहणार? बाळासाहेब, इथे मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मा म्हणताय, मीनाताई म्हणून सगळे त्यांना महाराष्ट्रात ओळखतात, त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय? सगळ्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहे, पण मीनाताईंचं तुमच्या आयुष्यातलं जे असं अमूल्य स्थान आहे ते काय आहे असं मला विचारायचं. अमूल्य स्थान वगैरे काही नाही. हे मगाशी तुमचे करायचं हे स्थान आहे. हा फोटो तुमच्या खिशात असतो हो, नेहमी, म्हणजे अशा काही ठिकाणी जाताना. आज इकडे ठेवतो नेहमी, पण तुमचं ते माईक आल्यामुळे हो. बरं, हे स्थान आहे. मला नाही वाटत जगात कोणी नवरा असं काही ठेवत असेल. ॲज अ मॅटर ऑफ सेंटिमेंट्स. त्याची सात्विक होती, धार्मिक होती, भयंकर धार्मिक. बरं, आणि राजची आई आणि माझी पत्नी म्हणजे मा या सख्या बहिणी, हे विशेष. राजच्या आईशी बोलणं होतं अजून? सगळे संबंध तुटले हो, एकदम तोडले राजच्या वागणुकीमुळे संपूर्ण. तिने तरी तसं वागायला नको होतं, एवढं नक्कीच. काय करायचं, सगळ्यांना सगळी मदत केली. बरं, तुम्ही दुखावले गेलेले दिसताय कोण? बाळासाहेब. याने काय सुखावतो माणूस? हां, सुखावतो का? या सुखावणाऱ्या गोष्टी आहेत का? मला सांगा, राज आज आला आणि म्हणाला तुम्हाला, काका मला माफ करा, कराल त्याला माफ? येईल असं खात्री वाटत नाही. बरं, काय असतं, उद्धव असो कोणी असो, मग शेवटी मग माणसाचा कळत नकळत एक अहंकार, इगो वाढत जातो. त्याचा किती वाढलाय?
उद्धवचा किती वाटलं हे सगळे मेजरमेंट्स पाहावी लागतात. मग उद्धवानी तरी कशाला मग हे अंगावर घ्यायचं? सगळं सुरळीत चाललंय. त्याच्या मागण्या काही आडव्या आल्या तर मग काय करू? त्यालाही पुढे जाता येत नाही. हा अडकून पडता ठेवतोय, हे कोणी सोडायचं नंतर? मुळात ते व्हायला नको होतं. इथूनच सुरुवात मी करीन, पण झाले दुर्दैवाने आज. आय हॅव टू ॲक्सेप्ट. पण बाळासाहेब, आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की उद्धव आणि राज एकत्र आले तर तुमची सत्ता येऊ शकते. गेल्या इलेक्शनलाही दिसलेलं आहे की दोघं जण एकत्र असते, दोघं भाऊ भाऊ त्यांच्या वादामुळे शिवसेना भाजपची सत्ता जाते. आज महापालिकेला सुद्धा उद्धव आणि राज एकत्र असतील तर ही डबल बॅरल गन आहे, तुमची सत्ता येऊ शकते. तुम्हाला वाटत नाही का या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे? म्हणून मला वाटून उपयोग काय? आले पाहिजेत ना, याला काय अर्थ आहे? आले पाहिजे, ते त्यालाही कळायला पाहिजे आपण काय करतोय. हा मराठ्यांचा इतिहास आहे. बरं, मराठ्यांचा इतिहास आहे. मी सांगितलं मध्यंतरी की शिवाजी महाराजांना जिजामातेचे सख्खे बंधू यांना सुद्धा मुसक्या बांधून तुरुंगात टाकावं लागलं. मामा विरोधात स्वराज्याचा दोन वेळा सांगून पाहिलं, पण त्याने एक मस्ती ना, हा कोण स्वतःला समजते? मी जिजामातेचा म्हणजे जिजाचा भाऊ आहे, हा काय मला हात लावणार? त्याने सांगितलं स्वराज्याचा आड आला तर नाही, क्षमा नाही. मुसक्या बांधून टाकलात. 200 मावळ्यांच्या विरुद्ध महाराज लढले, मावळ्यांच्या विरुद्ध. बरं, म्हणजे खंडू खोपडे असतील, वाजी देशपांडे असतील, बरं, मोरार हे असतील, आणखीन दुसरे आठवते कोण रे, मोरारच ना. पण म्हणजे तुम्ही आता राजला क्षमा नाही, आता राजला क्षमा. मी अजून कसले सीमारेषा काही वगैरे काही आखलेलं नाहीये. चालले ते मी फक्त सहन करतोय. बघू कितपत कुठेतरी शेवट होईल, कदाचित, काय सांगतो. बाळासाहेब, मला महापालिका निवडणुकीकडे यायचं आहे, कारण सध्या तेच वातावरण आहे. आणि या महापालिका निवडणुकीविषयी जे आरोप होतात वगैरे तुम्ही उत्तर देतायत सभामधून. मला तुम्हाला घेऊन जायचं 1968 साल. 1968 साल हे शिवसेनेच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं वर्ष अशासाठी आहे की मला आठवतंय त्यावेळेला मी 8-9 वर्षाचा होतो आणि शिवसेनेने महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. पहिल्यांदाच तुमची प्रजा समाजवादी पक्षाची युती होती आणि तुमचे 42 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले होते आणि शिवसेनेचा भगवा मुंबईमध्ये अक्षरशः विजयी झाला होता. ती महापालिका निवडणूक आणि आजची महापालिका निवडणूक काय फरक दिसतोय तुम्हाला? त्यावेळेला बटणं दाबली की एकाच पार्टीला मतं जात नव्हती. आज जशी होत आहेत तशी. आता हे बटनाचं राज्य सुरू झालेलं आहे. बटन दाबलं की एका पार्टीकडे मतदान. काल परवाकडे जन्मास आलेले पक्ष लाखाच्या आघाड्या घेतं कसं, याचा विचार होणार आहे की नाही? आणि ते आता सिद्ध झालंय. त्यावेळच्या खरोखर शिक्का मारून मतदान व्हायचं प्रामाणिकपणानं. त्यावेळेला खरी लोकशाही होती. आता लोकशाही म्हणजे खलास झाली, संपलेली आहे. कसली लोकशाही हो, बेकार. काय तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या मतदान यंत्रामध्ये गडबड आहे? हो, आहे, निश्चित आहे, निश्चित. बाळासाहेब, मी तुम्हाला एक आठवण देतो. 71 सालची निवडणूक तुम्ही सगळे विरोधी पक्ष हरला होता, इंदिरा गांधी जिंकले होते. मला माहिती आहे शाहीवरती येणार आहे. तुम्ही म्हणालात हा विजय बाईचा नाही, गाईचा नाही, शाहीचा आहे. होताच. तेव्हाही तुम्ही आक्षेप घेतला होता. एक ॲक्सेप्ट घेतला होता, म्हणजे दाखवून दिलं होतं. मतदानाचा शिक्का मारलेलं काही सॅम्पल्स आम्ही दाखवली, त्यांना पुढे ठेवली. हळूहळू ते व्यापारात होत गेलं आणि शिक्का उठत गेला. म्हणजे ही आता तुम्ही टेक्नॉलॉजी हा शब्द वापरतात, पण तिथे केमिकल ॲक्शन रिॲक्शन्स काय चालल्या होत्या झाल्या तिथून ते. म्हणून इंदिरा गांधींनी ह्या गोष्टी जे इंट्रोड्यूस केल्या त्या आज आपल्या देशाला अनुभवत आहेत. त्या बाईबद्दल मलाही आदर आहे. सोनिया गांधी हे तुलनाच होऊ शकत नाही, बेकार बाई आहे ती. पण त्या बाईला काही असं सगळ्याच माणसांमध्ये असतात, काही गुण असतात, काही दोष असतात. तुम्हाला असं वाटतं इंदिरा गांधींनी या देशातल्या लोकशाही संस्थांवर हल्ले केले, त्यांचा पाया कच्ची केला? शेवटी मद्य हेच चढतं असं नव्हे. बरं, मग ते कुठच्याही असं, ते विस्की असो, वाईन असो, ब्रँडी असो, अमुक असो, काय असेल ते, सत्ता पण चढते, डोक्यात जाते, नेतृत्व डोक्यात जातं. बरं, बाईच्या हातात सत्ता आल्यानंतर
त्यांनी बघितलं एकूण सगळं वातावरण इतकं भयंकर आहे, सगळे कुचकामी आहेत. आता माझ्या काही ठाकरे भाषेत काय बोलायचं आहे सगळेजण लोकांना, जाऊ द्या. बोला बाळासाहेब, मोकळेपणाने बोला. नाही, मोकळेपणानं तोंडातनं शिवी येण्याची शक्यता आहे. आपण शिव्याही दाखवूया, कारण तुम्हाला महाराष्ट्राने असं स्वीकारलेलं आहे बाळासाहेब. हो ना, मला स्वीकारलं का माझ्या शिवाय ना, ते मला कळत नाही, माहीत नाही, जाऊ द्या. आणि ज्या वेळेला देशामध्ये संप, मोर्चे, पेन डाऊन स्ट्राईक्स, दांड्या, सगळीकडे असे माहोल तयार झाला. कुठेतरी हा त्याच्यावरती एकंदर ताबा किंवा काबू यायला पाहिजे की नको. सामान्य जनता भरडली जात होते. BSTचा संप, बोंबलला गाड्या, रेल्वेचा संप. मग बाईने ती आणीबाणी आणली. त्या आणीबाणीवरती मी बोललेलो आहे, छापून आलेलं आहे. पण तुम्ही वृत्तपत्रवाले, मीडियावाले काय करतात, तुमच्या सोयीचं वाक्य फक्त वापरता आणि दुसरं उडून लावता. काय झालं? मी काय बोललो होतो, ही आणीबाणी जर देशहितासाठी आणली असेल इंदिरा गांधीने तर त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पण स्वतःची खुर्ची मजबूत करण्याकरता जर ती आणली असेल तर मी तीव्र त्याचा निषेध करतो, तीव्र निषेध करतो. हे वाक्य तेवढं काढलं, वरतं भरलं. आणि त्याच्यावर तुम्ही हंटा अजून मला इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता, इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. बाळासाहेब, इथे मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, म्हणजे तुमच्याकडूनच हे स्पष्टीकरण आलं पाहिजे जे आजपर्यंत आलेलं नाही. दिलं ना. नाही, एवढंच नाही, मी तुम्हाला विचारतोय की हे तुम्ही वाक्य बोललात हे बरोबर आहे, पण तुम्ही या आधी 75ला आणीबाणी जाहीर होण्याआधी जयप्रकाशांच्या चळवळीलाही पाठिंबा देण्याच्या विचारात होतात. आणि जयप्रकाशांना भेटलो. तुम्ही जयप्रकाशांना भेटला होता, मग त्या चळवळीला तुम्ही पाठिंबा दिला. कमला प्रसादच्या घरी. कमला प्रसाद, तेव्हा तुम्हाला वाटत होतं त्यांची इंदिरा गांधी विरोधी, सरकार विरोधी चळवळ बरोबर आहे. हो मग. आणि मग तुम्ही इंदिरा गांधींना पाठिंबा दिलात. हा बदल कशामुळे झाला? बदल त्यानंतर नाही दिला. मी तुम्हाला सांगतो काय ते. माझ्या आयुष्यात असे काही क्षण येऊन गेले, तुमचा विश्वास नाही बसणार. हीच मातोश्री. आणि एक दिवशी त्यावेळेला लढत होते फक्त गोयंका, रामनाथ गोयंका हे लढत होते बाई, म्हणजे इंडियन एक्सप्रेस. अग्रलेख लिहून, बॅनर लावून संपूर्ण त्यांनी विरोध केला होता बाईंच्या त्या आणीबाणीला. आणि हे दिले असताना एक दिवशी सकाळी माझ्याकडे हे आले, रामनाथ, 9:30 सुमार असेल, रामनाथ गोयंका आले. रामनाथ गोयंका. बरं, त्यावेळेला तो स्पायरल जिना होता त्या कोपऱ्यामध्ये, ते चढून आले पहिल्या मजल्यावर. म्हटलं, रामदासजी आप आहे? हां बालासाहेब. से नर्वस झालेले, डाउन. क्या बात है, क्यों इतने नर्वस लगते हैं? क्या कहें बाला साहब, ये जयप्रकाश जिसका खर्चा मैं करता हूँ. म्हणजे तो म्हणतो विमानाचा खर्च, जाण्याचा, राहण्याचा, औषध उपचारांचा, डॉक्टरांचा, हॉस्पिटलचा सगळे खर्च मी करतोय. 2-3 दिन पहले मैं उनसे मिला. मैंने कहा कि अभी ठीक है, ये सब हो गया, अभी आगे क्या? तो बोले, अभी आगे क्या, जनता देखेगी. नेतृत्व सोडते आणि जनतेवर टाकते. तेव्हा म्हणे मी कोसळलो की साले फुकट गेलं माझा एवढा खर्च. जनता क्या करेगी, यू हॅव टू लीड द पीपल. आणि आज तो हे सांगतोय, सटकतोय त्यातून. हे त्या जयप्रकाशने केलं. त्याचा तिथे मलाही संताप आला. हे काय, कसा सोडून जातो? उद्या मी एखादी चळवळ हाती घ्यायची, सर्व जोळा सुरू झालेली आहे, परिणाम होऊ लागलेले आहेत. आता जनता बघून घेईल, अरे शेपूट नाही म्हणून काय. हे मलाही पटलं नाही. हे असे बारके बारके क्लॅशेस असतात राजकारणामध्ये. तुम्हाला ते सांगता येत नाही, जाहीर बोलता येत नाही. म्हणून तुम्ही भूमिका त्यावेळेला बदलली. भूमिका नाही बदलली. म्हणजे इंदिरा गांधींना पाठिंबा दिला नाही, काही संबंध नाही त्याचा. कंडिशनल पाठिंबा दिला. कंडिशनल म्हणजे त्याच्यामध्ये काही आहे की नाही, अर्थपूर्ण आहे का, बेअकली आहे. पण तुम्ही देशहितासाठी आणली असाल तर तुम्हाला मी पाठिंबा देतो. आणखीन स्वतःच्या खुर्ची, ही स्वतःची खुर्ची मजबूत करण्याकरता आणली असेल तर मी त्याचा तीव्र निषेध करतो. 1992-93ची दंगल झाली तेव्हा तुम्ही उघडपणे भूमिका घेतली होती. श्रीकृष्ण आयोगाने सांगितलं की बाळासाहेब ठाकरे एखाद्या कसलेल्या सेनापतीप्रमाणे शिवसैनिकांना दंगल करण्याचा आदेश देत होते. घडली ती घटना.
आज तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होतो का? नाही. त्यावेळेला वाटतं सगळे आम्ही एकत्र होतो. भारतीय जनता पक्ष, हिंदू महापरिषद, हिंदू हिंदू महासभा त्यांची अयोध्येच्या आंदोलनामध्ये, आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषद, हा कोण होता तर अशोक अशोक सिंघल, सिंगल, त्याची ती कुठची हिंदू विश्व हिंदू परिषद, विश्व हिंदू परिषद, आणखीन त्यांची आणखीन ती दुसरी एक बजरंग दल, बजरंग दल, हे सगळ्या संघटना एकत्र येऊन आम्ही तो लढा देत होतो. म्हटलं इथे पक्षाचे बावटे आणायचे नाही, झेंडे आणायचे नाही, फक्त भगवा झेंडा बस. त्याच्यात काही सिम्बॉल विम्बॉल काही नाही. नाही केलं त्याने. आपले झेंडे नाचवले सगळ्यांनी. हे सगळं झाल्यानंतर बाबरी पाडाला फार जड गेली. काय सिमेंट वापरत होते वगैरे, ते अंबुजा होतं की काय मला माहीत नाही, पण ते ठोकतायत घण उडायचा पण तडा जायचा नाही. शेवटी मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं की त्यांनी जे पिलर्स आहेत खालचे तोडले, तर घुमट खाली आला. त्यात माझे 3 शिवसैनिक मरता मरता वाचले. मला वाटतं 2 गुजरातचे आणि 1 इथे महाराष्ट्राचा असे वाचले. हे पडल्यानंतर वर्तमानपत्रात सुरू झालं चर्चा, बाबरी पाडली. म्हटलं सुंदरलाल भंडारी करायचं त्यांचा एक तोला, हे म्हणे भारतीय जनता पक्ष नाही, हिंदू विश्व परिषद नाही, बजरंग दल नाही, हे शिवसैनिकांचंच काम आहे. तेव्हा आम्ही भडकलो. आपण एकजुटीने तिथे दल असताना तुम्ही सेपरेट कसं करता, मला बाजूला कसं काढता? त्यामुळे माझं पहिलं स्टेटमेंट आहे, होय जर ते बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांच्याबद्दल गर्व आहे. हे माझं छापून आलं स्टेटमेंट आहे. तिथे ढासळले ते लोक. बाबरी ढासळली आणि तेही ढासळले. पण बाळासाहेब नंतर दंगली सुरू झाल्या. दंगली म्हणजे डिसेंबर महिन्यात दंगल झाली, जानेवारीत दंगल झाली. जानेवारीत ती दंगल तुमच्या आदेशावरून घडली असा आरोप केला जातोय. कमिशननी पण म्हटलेलं आहे. बाबरी कुठे उत्तर प्रदेशामध्ये आणि मुंबई कुठे इथे महाराष्ट्रात. तिथूनच्या मग तुम्ही तुमच्या नरेंद्र मोदींना दोष का देता? गोधरा तर गुजरातमध्येच आहे ना. पण त्यानंतर अहमदाबादला आणि इतर गुजरातमध्ये झाली दंगल ना. झाली. नरेंद्र मोदींनाही दोष दिला जातोय. थांबा, ती झाली ना दंगल. कोणी केली? हिंदूंनी केली असं धन चालू. ते दोषी धरा. काय चुकलं त्यांचं? तुम्ही आमच्या गुजरातच्या त्या 3 डबे तुम्ही रेल्वे गाडीचे जाळले, बॉम्ब म्हणजे रॉकेलचे बोळे टाकून, कुलप बाहेर न लावून वगैरे वगैरे. तर त्याची रिॲक्शन जशी उत्तर प्रदेशच्या बाबरीची रिॲक्शन मुंबईत येऊ शकते, तर गुजरातची रिॲक्शन अहमदाबादमध्ये येऊ शकणार नाही. आली तर त्यात गैर आहे. हे कोणी बघायचंच नाही. माझं गणित हे असं असतं. तुम्हाला अजिबात पश्चाताप वाटत नाही? कशा करता वाटायचा? पुन्हा असाच आदेश द्याल? हा, पुन्हा असाच आदेश द्याल? आदेश दिलाच नाही ना. पण मी आपोआप घडलं तुमचं असं म्हणणं स्पॉन्टेनियस होतं. हे हिंदुत्व आहे, हिंदू रक्त आहे. एवढा अत्याचार होऊन सुद्धा म्हणजे 3 डब्यांचा जे मृत्यू, 150 लोक मारले गेली, लहान पोरांसकट जळली, खाक झाली, कोळसा झाला. आम्ही काय करायचं? जपमाळ हाती घेऊन रामराम करत बसायचं? नाही जमणार. आपण चिडले. बरं, माझ्या घरावरती हल्ला, इथूनचीच माझी तिकडूनचे, इथे नमाज झाल्यानंतर माझ्या घरावरती येत होते चालत 40 माझ्या शिवसैनिकांनी त्यांना बरोबर तिथेच पिटाळलं. हे बघूनही आदेशाची गरज आहे? माझ्या घरावरती हल्ला, याला उत्तर द्या ना. तुमचे एक मित्र होते, तुम्हाला आठवत असेल, जे वारले आता, अयूब सय्यद. करण नावाचं साप्ताहिक होतं, करणचा संपादक आणि तुमचा चांगला मित्र होता. त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी मला व्यक्तिशः सांगितलेलं आहे की ते तुम्हाला घेऊन राजभवनावर गेले होते जेव्हा इंदिरा गांधी मुंबईत आले होते. इंदिरा गांधी न्यायला पाहिजे, मी जाऊ शकतो. नाही, इंदिरा गांधींनी तुम्हाला बोलवलं होतं भेटीला राजभवनावर. आणि त्यांनी असं मला सांगितलं आणि त्यांनी लिहिलेलंही आहे की तिथे इंदिरा गांधींनी बाळासाहेबांना इशारा दिला आणि शिवसेनेवर बंदी आणण्याची धमकी दिली, म्हणून बाळासाहेबांनी भूमिका बदलली. खरं काय आहे? इतकं बिलबिकार मला ते अंक काही वाचायला मिळायचे नाही, काही नाही. तो यायचा भाकरी. तुमचा मित्र होता. मी तर मातृश्रीतून भाकरी. तुम्हाला राजभवनावर घेऊन गेलो? नाही. बरं, बिलकुल नाही. मला आमंत्रण आलं जरूर आणि मी गेलो. इंदिरा गांधींनी असला काही म्हणजे काही असा प्रकार मला बोलले नाही, धमकीही दिली नाही. आणि धमकीला नमणारा मी माणूस नाही आहे. बरं, किती तर धमक्या आल्या. एक दिवशी तर तुम्हाला एक सांगतो, संजय गांधींनी मला बोलवलं आणि हा निरोप मला आला
ते स्पोर्ट्सचे ते हे होतं ना, तो शीख कोण स्पोर्ट्सचे त्यावेळेचे बुटा सिंग. बुटा सिंग. बरं, बुटा सिंग गृहमंत्री होते गृहमंत्री नव्हते, तेव्हा, गृहमंत्री नव्हते. स्पोर्ट्स होते. अच्छा, तेव्हा स्पोर्ट्स मिनिस्ट्री होते त्यांची. स्पोर्ट्स मिनिस्टर. त्यांनी मला निरोप दिला की मिलना चाहते संजय गांधी. मी गेलो आणि गेल्यानंतर तिथे माझी चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मला निरोप आला ओम म्हणून जे होम मिनिस्टर होते ते ओम मेहता. त्यांनी मला निरोप पाठवला. मी गेलो आणि मग तिथे मी बोलता विचारलं की सर, आय वुड लाईक टू नो हू इज दिस रजनी पटेल, आय मीन व्हॉट रोल ही इज प्लेइंग इन आवर पॉलिटिक्स. हो म्हटलं, रजनी पटेल. ही इज जस्ट नो बडी. तो इथे असा दाखवायचा जणू काही शंकरराव चव्हाण जे मुख्यमंत्री झाले ते मीच बनवले, अशा एका टेंब्यामध्ये तो हे करायचा. तर नाही, हे कोण नाही म्हणे. ते मला कळल्यानंतर मग मी हाणायला सुरुवात केली रजनी पटेलला. आणि मग त्यांनी असं भासवलं की शिवसेनेवरती बंदी आणली आहे आणि होती. असं कोणी भासवलं? संजय गांधींनी, रजनी पटेलनी. पण मी ती काढली, असं काही नाही. तर ते मला ओमने सांगितलं, कारण तो होम मिनिस्टर असला तोच यादी घेऊन जाणार. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला पहिल्यांदा होता एक कुठची तरी संघटना, दुसरी RSS होती, तिसरी शिवसेना होती, मग बाकीच्या येत्या. बाईने चष्म्यावरून द्यायला केलं, व्हॉट शिवसेना, वाय शिवसेना. लगेच पेन घेतली, शिवसेना तिने खोडून टाकलं. आता मला धमकी देणारी बाई शिवसेनेचं नाव खोडते म्हणजे आमचं काय साठवलोट होतं का काय? असा आरोप तुमचे विरोधक करतात. नाही करणार ना, आजही करतायत. बरं, आजही करतायत. ह्यांचं जरा कुठे त्याला भेटलं साठवलोट, कशाला तुम्ही जाऊन साले लोटे घेऊन धावता रे संडासात? हे साठवलोट काय? पण बाळासाहेब, असा आक्षेप, हे सत्य सांगतोय मी. माझ्या आयुष्यात एकच पाळले, सत्य. नेहमी तुम्ही खरं बोलता. मी कधी खोटं बोलणार नाही, कधीच नाही. पण शिवसेनेचं नाव बाईंनी खोडलं, हे खरं आहे. हो, हे खरं आहे. बंदी घालण्याचा विचार होता. त्या यादीत त्यांनी नाव टाकलं होतं. ह्या यादीमध्ये ह्यांचं काही घुसडखोरी होती की काय माहित नाही, रजनी पटेलची. पण ती यादी म्हणून त्यांनी पुढे केली ओमनी. पण बाळासाहेब, मला शिवसेनेवर जो आक्षेप घेतला जातो पहिल्यापासून की शिवसेना ही वसंतराव नाईकांच्या आशीर्वादाने वाढली म्हणून वसंत सेनाही म्हटलं जात होतं. दुसरं म्हणजे इथल्या कम्युनिस्ट युनियन संपवण्यासाठी बजाज सारख्या उद्योगपतींनी तिला पाठिंबा दिला होता. यामध्ये कितपत तथ्य आहे? शून्य. काय म्हणजे काय आरोप आहे मला काही कळतच नाही. हे आचार्य यात्रे जे म्हणतायत शिवसेना त्यांनी काढली म्हणजे प्रचार सुरू झाला, मुळीच नाही. तेही त्याचा खुलासा झालेला आहे. हे नाव दादानी दिलं शिवसेना, तोही सुद्धा मोठा इतिहास आहे. दादा म्हणजे तुमचे माझे वडील, त्यांना मी दादा म्हणतो. आत्ताचे दादा निराळे, वसंत दादा वगैरे नाही, हा, वसंतराव दादा पाटील वगैरे ते बरं. आत्ताचे दादा कोण मिळवते असतात ते दादा म्हणजे तुम्ही नारायण राणेंबद्दल बोलताय? नाही, ते कसले दादा? खरे दादा म्हणजे तुमचे वडीलच. माझे वडीलच. हे बाकीचे पादा. ते नाव त्यांनी दिलं. बरं, आता तुम्ही जर असं म्हणता की आचार्य यात्रेने शिवसेना हे केली, स्थापन केली वगैरे, झूट आहे. हे दादाने नाव दिलं शिवसेना. बरं, त्यांनी जर हे केली स्थापन, तर त्यांनी का शिवसेनेला काय हिणवावं? वसंत सेना हे यात्रे म्हणतात शिवसेनेला, ज्यांना मराठी माणसाची एकजूट पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं आहे वसंतराव नाईकांच्या सांगण्यावरूनच तुम्ही शिवसेना काढली. येऊन आपण त्याच्यावर. नंतर सदा शिवसेना. सदाशिव कोण? सखा पाटील. अच्छा, सखा पाटलांच्या सांगण्यावरून काढली असाही आरोप होता. तर सदा शिवसेना हेही केलं. आता वसंतराव नाईक आणि माझे, मी त्यावेळेला निवडणुका लढवत नव्हतो आणि आमची व्यक्तिगत मैत्री असणारच आहेच, होतीच. तेही पायी पोडायचे, तुम्हीही पायी पोडायचा. पण एकमेकांचं काही ओढत नव्हतं. आम्ही पायी म्हणजे हे असं एक्सचेंज नव्हतं करत. या अर्थानं बोललो मी. आता बोलण्याला जरा वेळ होतो थोडा, पण अर्थ हे असे लावले जातात. बरं, तर वसंतरावांनी असं ह्याच्याकरता नाही, तो इन्सिडेंट सांगितलेला आहे मी. कसे आमचे शत्रुत्व निर्माण झालं कम्युनिस्ट पार्टीबद्दल, त्या कृष्णा देसाईच्या खुनापासून सुरू झालं. ते झालं, ते किस्सा आलेला आहे, सांगून झालेला आहे. बरं, तिथून सुरुवात झाली. कोण वसंतराव नाईक मला हे करणार, हुकूम करणार? अजिबात मदत नव्हती तुम्हाला? अजिबात नाही. दोस्ती चांगली होती. हे 15 वर्षाची अट, म्हणजे जे महाराष्ट्रात राहिलेत 15 वर्ष, त्यांनाच सुविधा द्याव्यात, त्यांनाच फक्त भूमिपुत्राचा हे द्यावा
अधिकार द्यावा. त्याला वसंतराव नाईकांचा पाठिंबा होता. मी त्यांच्याकडनं तो कायदा पास करून घेतला मी. बरं. पण मग तुमचे बजाजशी काय संबंध होते? कारण काय नाही, बजाजचे एक पॉलिटिकल ऍडवायझर B.K. देसाई, तुम्हाला आठवत तेही वारले आता. हो, वारले. शरद पवारांचे मित्र सुद्धा होते ते. पण त्यांचा काही तुमचेही मित्र होते. हो, पण त्यांचे मित्र म्हणून माझ्यामध्ये काही भानगडीत करायला येतात असं नाही. त्यांना शिवसेनेचे विचार मानला, मला त्यांचा उपयोग व्हायचा. काही त्यांच्याकडनं काही पुस्तकं मी लिहून घेतली, म्हणजे यू बी द जज हे इंग्लिश पुस्तक त्यांनी लिहिलं. असे कोणीतरी पण माणसं. बजाजने शिवसेनेला कधी फंडिंग केलं नाही. एकही नाही, 1 रुपया नाही. आत्ताचा सुद्धा राहुल बजाज 1 रुपया मदत करत नाही. तुम्हाला स्वभाव माहित पण नाही. हे आरोप का होत आहेत बाळासाहेब? करणारे करतात, त्यांना आता असं आहे शेवटी कोणाचं ना काहीतरी चांगलं होतंय, भलं होतंय. बरं, शेजारच्याला पोर नाही, तो दुसऱ्याला पोर झाला, तो कशाला झाला? पोट दुखी आहे. तुझ्या बायकोच्या पोटात दुखत नाही, त्याला तो काय करणार? बाळासाहेब, तुम्ही कृष्णा देसाई खून खटल्याचा उल्लेख केलात. तुमच्यावर असा आक्षेप घेतला जातो की शिवसेनेनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कृष्णा देसाई खुनापासून हिंसक वळण लावलं. काय उत्तर द्याल तुम्ही याचं? त्यांना किती मुद्दे पडले, का पडला त्याचा खून? तो मला ठार करायला निघाला होता कृष्णा देसाई. हो, आणि कृष्णा देसाईंनी जवळजवळ 17 काहीतरी खून केले होते. तो आमदारकी मागत होता तेव्हा डांगे चिडले, त्याच्या तुझ्यासारख्या खुन्याला असे या ठिकाणी पाठवायचं म्हणजे काय? कृष्णा देसाई हा खुनी होता. किती आमचे नाईक मास्तर मारले त्यांनी. ते सांगितलं किस्सा मी. पावसाळ्याचे दिवस नाईक मास्तर छत्री घेऊन चालले होते, लगेच कृष्णा तिकडेच उभा होता. सर 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 काय एकटेच चालला, काय छत्री घेऊन आम्हाला घ्या ना. त्याला ये ना ये म्हणून विचाराने त्याला छत्रीमध्ये घेतला. याने रामपुरी काढून त्यांचं पोट फाडलं. ऑन द स्पॉट नाईक मास्तर मेले. हे छापून आलेली कथा आहे. माझे एक ड्रिल मास्तर होते, ते PT मास्तर होते नाईक, ओरिएंट हायस्कूल. ह्या माझ्या आठवणीतल्या गोष्टी आहेत. पण अशाच पद्धतीने कृष्णा देसाईंचाही खून झाला, जे तुम्ही सांगताय, रामपुरी खुपसून पोटामध्ये. कारण या खून खटल्याचे जे आरोपी आहेत, दिलीप हाटे असतील, अशोक कुलकर्णी आहेत, यांच्याशी मी बोललेलो आहे. ते निर्दोष सुटले, पण ते शिवसैनिक होते, अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक. अजूनही आहे. अजूनही अशोक वारला. दिलीप हाटे आता शिवसेनेत नाहीये. नाही, पण या मुलांनी कडवट आहे, पण राजकारणात बदल झाले. राजकारणात पण या मुलांनी तो खून घडवून आणला. नंतर ही मुलं तुमच्याकडे आली आणि पोलिसांनी त्यांना अतोनात मारपीट केली, छळलं, तरी सुद्धा त्यांनी कधीही तुमचं नाव घेतलं नाही. बाळासाहेब, ही कशा प्रकारची निष्ठा आहे? ते निष्ठा म्हणजे कसं काय उलगडा कसा करायचा, कसा होऊ शकतो, यालाच निष्ठा म्हणतात, असंच एवढं म्हणायचं बस, बाकी काही नाही. खूप प्रयत्न केले, दारू पाजून बघितलं, हे केलं ते केलं, तुमचं नाव घ्यावं म्हणून. हो, पण मी सांगितलंच नव्हतं ना. माझा स्वतःहून खून केला होता. हो, आम्ही गच्चीत होतो त्यावेळेला जुन्या मातोश्रीत. मी, मनोज जोशी, वामनराव महाडिक, नवलकर, डॉक्टर गुप्ते होते, B.K. देसाई होते तुमचे, सगळे होते. बरं, आम्ही फिरत होतो तिकडे, बातमी आली रात्री. म्हटलं बापरे, म्हटलं कमाल आहे, लालबागवारीचं काही काळोख केलेला आहे. तर 1-2 जाऊन बघून आले काय भानगडे वगैरे. मला माहिती आहे नाही, वी आर शॉक. पण या घटनेनंतर ही मुलं मातोश्रीत आली होती? कारण बाहेर असं सांगितलं जातंय की रक्ताळलेल्या कपड्यांनी दिलीप हाटे इथे आले, तुमच्या पाया पडले आणि म्हणाले, बाळासाहेब तुमचं नाव मी घेणार नाही. असं काही झालेलं नाही हो. काय कादंबरीकार काय होत नाही, ही लोक चांगले, सेल छान होईल, पण असं काही घडलेलं नाही. मला पुन्हा जुन्या काळात जायचंय. वामनराव महाडिक, हेमचंद्र गुप्ते, सुधीर जोशी, मनोहर जोशी, हे सगळे तुमचे जुने सहकारी होते. 68च्या निवडणुकीमध्ये हे सगळे नगरसेवक झाले होते. बाळासाहेब, या तुमच्या सहकाऱ्यांचा दर्जा आणि आत्ताच्या नगरसेवकांचा दर्जा याबद्दल काय सांगाल? दर्जाच्या गोष्टी कराल तर ते मग शिवसेनाच का पकडतात? काँग्रेसचा दर्जा काय आहे? सगळ्यांचा दर्जा घ्या ना प्रत्येक. हे असं होतं, पिढ्या बदलतात. बरं, आणि ती हिंमत, ताकद त्या पिढीमध्ये होती, त्यांच्यामध्ये नाही. मग ती कमी होते का ती निळ पद्धतीने वाढणार आहे, काही सांगता येत नाही.
पिढ्यापिढ्यांच्या विचारांचे काही नाही म्हटलं पण तुम्हाला असं वाटतं गुणवत्ता ढासळली आहे म्हणून? गुणवत्तेची तर गरज आहे का तुमच्या लोकशाहीत? गुणवत्तेची गरज नाही लोकशाहीमध्ये असं तुम्हाला वाटतं? आता तुमचे वाद काय चालले? गुंडांना तिकीट देऊ नका म्हणजे देत होता. हां, काही तर फोटो छापून आलेत गेल्या निवडणुकीमध्ये. पोलिसांच्या पिंजऱ्याच्या ह्याच्यातून गंड बघतोय, मतदान करून तो आत बसला आणि पोलीस परत त्याला तुरुंगात घेऊन चालले. ही लोकशाही तुमची. त्या पोलिसांच्या गाडीतनं तो गुंड चाललाय का लोकशाही चालली आहे तुमची? ते जर विचार करा ना त्याचा. पण म्हणजे तुम्हाला हे आवडत नाहीये बाळासाहेब? काय आवडत नाही की अशा प्रकारचे गुंडगिरी, अशा प्रकारचा पैशाचा अहो, वापर? हे बघा, कशाकरता करायची? कशाकरता करायची? बरं, काही गरज आहे का त्याची? पण जी राजकीय परिस्थिती आज काँग्रेसने निर्माण केलेली आहे देशामध्ये, त्या परिस्थितीनं उद्भवलेलं हे सगळं नाही म्हटलं तरी काही म्हणा, निवडुंग म्हणा, आणखीन काही म्हणा. बरं, जे गाई म्हशींना सुद्धा खायला चरायला उपयोगी पडत नाही असं काहीतरी उगवलं त्या जमिनीतनं. काँग्रेस गवत ज्याला म्हणतात. काँग्रेस गवत म्हणा, काही म्हणा. पण मला सांगा बाळासाहेब, निदान शिवसेना, ज्या शिवसेनेकडून लोकांनी, मराठी माणसांनी एवढ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, ती शिवसेना भ्रष्टाचारापासून दूर राहू शकली नसती का? आज तुमच्यावर, म्हणजे शिवसेनेवर, तुमच्यावर व्यक्तिशः नाही, कारण लोकांना हे माहिती आहे की काल तुम्ही म्हणाल की माझी इस्टेट घ्या, पण शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत, तुमचे स्थायी समितीचे अध्यक्ष, तुमचे बेस्ट कमिटीचे अध्यक्ष, यांची संपत्ती वाढलेली दिसते लोकांना, त्याचं काय? होय, शेवटी मानवी स्वभाव आहे. म्हणजे पैसे खातात लोक, पैसे खातात. असं मी जोपर्यंत माझ्या हातात काही पुरावा येत नाही, न येता मी माझ्या लोकांना दुखवायचं मला काही जमणार नाही. ते सापडले तर सोडू नका, एवढंच मी म्हणेन. सापडले सोड दे. 40,000 कोटी हा आरोप झालाय ना, करा. बरं, माझ्याकडे किती आले, यांच्याकडे किती गेले, हे नसताना तुम्ही बोलतात. बरं, माझ्याकडे तर काही पुरावे आहेत. आज मांडणी काय आहे तसं पाहिलं तर महानगरपालिकेला पूर्वी जे अधिकार होते ते संपूर्ण नष्ट झालेले आहेत, काढून टाकलेले आहेत. पूर्वी फ्लोअरवरती त्या निर्णय घेतला जायचा नगरसेवकांकडून, तो पास व्हायचा, त्याची अंमलबजावणी व्हायची. आज ते त्यांनी केल्यानंतर, संमत केल्यानंतर तोच ठराव महानगरपालिकेच्या म्युन्सिपल आयुक्तांकडे जातो आणि त्यांनी जर उद्या नकार दिला तर ते रद्द होतं. म्हणजे त्यांच्या असण्याला काही अर्थ नाही, किंमत नाही. मग निवडणुका लढवता कशाला? आयुक्तच नेमा ना, तोच करेल, सगळे निर्णय घेईल. बाळासाहेब, पण सर्वपक्षीय नगरसेवकांना हा आरोप होतोय की प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मधून कमिशन खातात. शिवसेना आहे, काँग्रेस आहे, सगळेच कमिशन खातात. हो, कमिशन कसलं, सिंडिकेटही असतं त्यांचं. खातात म्हणजे? हो, म्हणजे जुना पूर्वापार चालत आलेले संस्कार आहे, जोपासायला नको. बाळासाहेब, मला एक इथे विचारायचं आहे, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना त्यांनी टकमक टोकावरून ढकललं असतं किंवा फटके मारले असते. तुम्ही भ्रष्ट नगरसेवकांना फटके का मारत नाही आणि जाब का विचारत नाही? कोणाला विचार, इथे माझे उभे आहेत काही. मी एक तर वर्तमानपत्र वाचतो, 16-17 वर्तमानपत्र सकाळी वाचतो. इंग्लिश वर्तमानपत्र मला त्यांचे डोडी नावाचे आहेत, ते येतात. ते वाजता रवी आणि दुसरे कोरे हे वाचता. माझे वर्तमानपत्र वाचता मी खुणा करतो मला काय काय पाहिजे ते. त्याच्यामध्ये जरा काही आजच उद्भव गेला होता एका ठिकाणी, ह्या बांद्र्याच्या ह्याच्यामध्ये तक्रार आली ती. आणि ही तक्रार आल्यानंतर मी लगेच सांगितलं, जा रे, त्या नगरसेवक आपला जो आहे बाळा, त्याला एक कागद दे म्हणे. काय चालले? बरं, लगेच चौकशी करायला पाठवलं. वर्तमानपत्रामध्ये काय झालं, घाटकोपरला अमुक झाले, घाण साचलेली आहे, अमुक अमुक ठिकाणी हे झाले. फोन जातात माझे ताबडतोब. आता घाटकोपरची घाण माझ्या नाकात जात नाही ना, तरी पण मी जातो आणि फोन तिथे लगेच बंदोबस्त करतो आणि काम होतं लगेच. हे मी का करतो? कारण लोकांनी माझी शिवसेना तिला निवडून दिलेले ज्या जनतेनं तिला त्रास होता का, म्हणजे ही जबाबदारी माझी आहे, नगरसेवकाची असली तरी नसली तरी. पण माझं त्याचं लक्ष असतं. अगदी कुलाब्यापासून तिथपर्यंत वृत्तपत्रामधले हे वृत्तपत्र लेखकांची पत्रे मी वाचतो, त्यात तक्रारी असतात. बस स्टॉपबद्दल असतो, ह्याच्यासाठी अमुक तसे फेरीवाले. आता काही ठिकाणी कलेक्टरच्या झोपडपट्ट्या, आम्हाला काही अधिकार नाही. रेल्वेच्या झोपडपट्ट्या, आम्हाला अधिकार नाही. पाणी तुंबतं, आम्ही काही करू शकत नाही रेल्वेच्या इथे. बरं, तिथे
तो रेल्वे पूल जरी असला तिथे बसणारे फेरीवाले आम्हाला ॲक्शन घेता येत नाही रेल्वेच्या हद्दीत. ह्या गोष्टी समजून घ्यायच्याच नाहीत. बरं, उद्धवनी ज्यावेळेला हा माझा मजला तुला आश्चर्य वाटेल मी घेईन इथपर्यंत बुडाला होता. बरं, त्या ह्याच्या पाण्यामध्ये 26 जुलैच्या पुरामध्ये. बरं, माझ्या त्यावेळेला चिदंबरम झाला होता, लुंगी वर करून चालत होतं. असं आहे. नंतर तिथपर्यंत मी यशमधून गेलो होतो, बोटीमधून. हो, मग तिथे उतरलो कारण तिथे पाण्याला उतार मिळाला. मग तिथून मी दुसरीकडे राहायला गेलो. बरं, पण ही मुंबईची अवस्था का झाली बाळासाहेब? तुमच्या हातात सत्ता आहे, म्हणजे आता 17 वर्ष, आधी 5 वर्ष, 22 वर्ष. अहो, तुम्ही काय मुंबईचे भावगीर काही गोष्टी बघणार आहात की नाही? या कलानगरमध्ये मी ज्यावेळेला राहायला आलो 66 साली, कलानगर खाली होतं आणखीन 5 फूट वरती घेऊन माती भरून, ती माती मीच भरली कारण आम्हालाच भरावी लागली आणि मग हे केलं. आता तरी तिकडे रस्ता वाढला, पलीकडे तो उंच झाला, पुन्हा आम्ही खाली गेलो, तिथे पाणी तुंबतं म्हणून हे पाणी तुंबलं इथे मिठी नदीचं. आता आणखीन हे जे काही सांडपाणी असतं ते जी ड्रेनेजेस बघता तुम्ही समुद्रातली, तिकडे सडी घाण जी आहे आपल्या इथून ती तिकडे सोडतात. ती भरती आली की गटारांची तोंड बंद, मग इकडूनच ते पाणी बंद होतं जाण्याचं. पूर आला की किंवा पाऊस जास्त झाला की मग तिकडे ओटी लागली की पाणी निचरा सुरू होतो. ह्या गोष्टी ध्यानातच घ्यायच्या नाहीत. राज ठाकरे किंवा शरद पवार तर म्हणतात की 40,000 कोटीमध्ये घपला झालेला आहे. मग करा ना, काय नुसतं जाहीर केला, करा, सिद्ध करा. तुमचं असं म्हणणं आहे कोणताही आरोप सिद्ध होऊ शकत नाही? सिद्ध तुम्ही करायचा ना, आरोप तुम्ही केलाय ना, आम्हाला काय गरज आहे? बरं, तुम्हाला असं वाटतं गेल्या 5 वर्षात मुंबई महापालिकेमध्ये काम जे पार पडलेले आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीने पार पडलेलं आहे? ह्या चिठ्ठ्या तुम्हीच दिल्यात ना. उद्धवनी त्याशी सभेत सांगितलं तर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतायत, बरं काय ते शब्द काय तो कनंग निलंक शब्द विधानसभेमध्ये प्रश्न विचारला, तिथे तुम्ही उत्तर दिलं ना. नंतर काही रिपोर्ट्स आले त्यामध्ये सुद्धा आमच्या महापौरबाईचा सत्कार केलात ना. पण हेच पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत, आता मला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की आम्ही जर सत्तेत आलो तर सेना भाजपच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू. करा ना, आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमची चौकशी करू, हेच ना. हे निव्वळ राजकारण आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे खरं सांगायचं म्हणजे आम्ही किती निवडणुकीच्या काळामध्ये वेश्येची रांडीची माडी जर चढलं ना तर तुम्हाला माफ असतं. बरं, मग तुम्हाला विचारतील लगेच निखिल वगैरे येतील, काय आता तुम्ही इकडे चढून आलात वगैरे वगैरे, तर तुमचं काय मत आहे? मतं मागण्याचा अधिकार आम्हाला आहे, लोकशाही आहे. मतं मागायला गेलो? हो, मतं मागायला गेलो होतो. विश्वास ठेवायला पाहिजे, करायचं काय, लोकशाही आहे. हे धंदे चालले त्या लोकांचे. काय यांच्याकडे काय इस्टेटी म्हणून तर मी ऑफर दिली आहे ना, माझी तुम्ही घ्या, तुमची मला द्या इस्टेट. शरद पवारांना तुम्ही आव्हान दिलंय की माझी इस्टेट तुम्ही घ्या आणि तुमची मला द्या. जुनं आहे ना, हे जुनंच आव्हान आहे. काल पुन्हा तुम्ही दिलं, त्याच्यानंतर लवासा बांधला गेला. पण तरी सुद्धा हे लोक तुमच्या एकूण म्हणजे तुमच्या असं नाही, बाळासाहेब ठाकरेंवर कोणी आक्षेप घेत नाहीत, पण शिवसेना नेत्यांच्या इस्टेटींबद्दल आरोप करतायत, आक्षेप घेत आहेत. ते असं ते मनोहर जोशींपासून सगळ्यांची नावं घेत आहेत, मनोहर जोशीपासून वाईकर पर्यंत आरोप करतायत. तुम्ही कधी ह्या लोकांना जाब विचारलाय? कोणाला? तुमच्या नेत्यांना. जाब म्हणजे शेवटी हुशारीनं काही केलं जातं. आता नाऱ्याचा मी काही उल्लेख करत नाही. छगन भुजबळ श्रीमंत झाले, बाळासाहेब नारायण राणे श्रीमंत झाले, मनोहर जोशी श्रीमंत झाले, कसे झाले ते त्यांना विचारायचं ना. पण तुम्ही कधी विचारलं नाहीत का त्यांना? मला काय असं आहे, शेवटी ह्या गोष्टी ज्या असतात ना, स्वतःच आपण आपले कपडे काढण्यात काय अर्थ आहे असं मग म्हणावं लागेल. समजलं? ते का झाले आणि त्यांची इंगित काय तर तुम्ही त्यांना विचारा. ते प्रामाणिकपणे कबूल करतात की शिवसेनेमुळेच आमचा उत्कर्ष झाला. आता काय बोलू शकता तुम्ही? याचा अर्थ असा आहे बाळासाहेब की त्यांनी तुमचं नाव वापरलं आणि संपत्ती गोळा केली, हा आरोप खरा आहे असं होऊ शकतो.
काय म्हणणं आहे? तुमचं नाव वापरून त्यांनी हे सगळे उद्योग केलेले आहेत आणि श्रीमंती मिळवलेली आहे. तुमचा काही आक्षेप नाही यावर? आक्षेप कसा काय घेणार? माझ्याकडे पुरावा नाहीये. झाले मला माहिती आहे. श्रीमंत झाले हे तुम्हाला माहिती आहे? श्रीमंत म्हणजे दिसतातच आहे ना, तुम्ही पाहता ना. मग हे पाहिल्यानंतर हे कसं झालं, काय झालं, पैसे कुठून आले, काय काय तुम्हाला सांगणार प्रामाणिकपणे माणूस सांगेल, तुम्हाला बोलेल. हा प्रश्न मग माझ्या लोकांना विचारण्यानंतर तुम्ही ह्याला पण विचारा. कालच उद्धवनी सांगितलंय भुजबळाची चौकशी, केवढी मोठी इमारत बांधली आहे तिकडे इलारतीच्या बाजूला. अगदी नारायण राणेंचेही खूप बंगले हो झाले. आहेत. शिबिरं केवढी तिथे पण बाळासाहेब राणे आणि भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये असताना हे सगळे प्रकार सुरू केले, हे तुमच्या कानावर तरी होतं का? दिसून येतं ना. पण आता आपल्यामध्ये नाही तर मी काय करणार, पकडू शकत नाही. राणेंनी तुम्हाला आज उत्तर दिलंय. तुम्ही म्हणालात, तुम्ही काल दाखवलं राणेंच्या बायकोच्या नावावर किती किती इस्टेट आहे. राणे असं म्हणतात, मी माझ्या बायकोच्या नावावर इस्टेट ठेवली आहे, दुसऱ्यांच्या बायकांच्या नाही. तुमचं काय उत्तर आहे? आमच्या बायका काढा ना, कोण कोण आहेत, कुठे बेनामी आहे केली. बाळासाहेब, महाराष्ट्राचं राजकारण खूप खालच्या पातळीला आलंय असं तुम्हाला वाटत नाही? गटार गंगा चालली असं नाही वाटत? महाराष्ट्राचं कशाला, देशाचं नाही? काय देशात चाललंय? चांगलं झालं तरी वाईट. उद्धवने ती मोठमोठी होर्डिंग लावली, हे करून दाखवले, त्याच्यावर टीका. मग कोणीतरी नरेंद्र मोदीचं हे करतो गुणगान. पण मोदींच्या फुल पेज जाहिराती किती यायच्या वर्तमानपत्रामध्ये काढत, शोधून काढा. किती फुल पेज सगळीकडे. मग होर्डिंग आणि फुल पेज ॲडव्हर्टाइजमेंट यामध्ये फरक काय? शेवटी करून दाखवलंच ना, हे सांगावं लागतं लोकांना. उत्तर ठीक आहे, एखाद्याला मूल झालं त्यामुळे हे करून दाखवलं, हे सांगण्याची गरज काय? तर विनोद सांगतो, एका माणसाला 10 वर्षांनी पोर झालं. हे 10 वर्षांनी पोर झाल्यानंतर त्यांनी पार्टी दिली, जिसम करेंगे हे करेंगे. शाळेने विचारलं, कमाल आहे, 10 वर्षांनी तुला पोर झालं, काय कसं काय, म्हणजे काय हा चमत्कार काय, हे कैसा हो गया? ऊपर वाले की मर्जी. एकाने विचारलं, ऊपर कोण रहता है? असं होतं. समजलं की नाही? नुसतं अगदी पोराकडे बोट दाखवून तुम्ही सुटू शकत नाही मला. आणि ही उदाहरणं आणि विनोद यालाही काही अर्थ नाही. आमचे विनोद आहेत हे असे. तुमच्याकडूनच त्यांनी वारसा घेतलाय. हो असेल ना, विनोदाचा, नकलांचा वारसा. शेवटी वापर व्यवस्थित झाला पाहिजे ना. मला इथे तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला, भाजपबद्दल मला विचारायचं आहे. हल्ली तुमचं आणि भाजपचं, म्हणजे शिवसेनेचं आणि भाजपचं फारसं काही बरं चाललंय असं दिसत नाही. भाजपचे नेते शिवसेनेबद्दल बरं बोलत नाहीत. युती आहे तरी सुद्धा पूर्वीच्या काळी जसा संवाद होता तसा दिसत नाही. कारण काय? कशाला आहे ते चांगलं चाललंय, उत्तम चाललंय. मनगट्टूवारांनी चांगलं स्टेटमेंट केलेलं आहे. हे वयाचे काही फरक असू शकतात. बरं, आत्ताच्या ह्या लोकांची तुलना मी वाजपेयी, अडवाणी यांची होऊ शकत नाही. पण बाळासाहेब, प्रमोद महाजन महाराष्ट्रामध्ये 1985 पासून ही युती आहे ती टिकायला, वाढायला तो माणूस जबाबदार होता. आज तो नाही, त्याची उणीव जाणवते का तुम्हाला? नाही, उणीव काय असतं, हे अशा लोकांना ते फटकन ज्या पद्धतीने जातात त्यावेळेला त्याच्याबद्दल दुःखही होतं आणि मग थोड्याशा त्यांच्या चांगल्या बाजू जास्त नजरेसमोर येतात. आपण कसे आहोत, जिवंतपणे आपण दगड धोंडे शेणमारा करायचा, जशा ज्योतिबा फुलेंच्या पत्नीवर झालं, सावित्रीबाईंवर. बायकाने शिपकायचं म्हणते जायची, तिच्या अंगावरती शेणबिण टाकायचे, खरगट टाकायचे. आता मेल्यानंतर श्रद्धांजली वाहतो आपण. बरं, हे व्यर्थ न हो बलिदान की अमोक तमोक. आता आपल्याला सावित्रीबाई, मग ते कुठे त्यांचे स्मारक उभी करायची, पुतळे उभे करायचे, हे धंदे करणारी आपण. तुमचं म्हणणं काय, महाजनांचं महत्व आपल्याला जिवंतपणे कळलं नाही त्यांच्या? नाही, ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करत होते, पण उपयुक्त माणूस होता. आजच्यापेक्षा तो उपयोगी पडणारा माणूस होता. तुमची त्यांची खूपच मैत्री होती. येणं जाणं होतं. बरं, पण भाजपचे लोक एका बाजूला शिवसेनेबरोबर युती करतायत आणि दुसऱ्या बाजूला पडद्यामागे मनसेशी संवाद करतायत. याबद्दल काय म्हणाल? काय म्हणायचं नाही, कधीतरी पडदा फाटतो. बरं, फाटेल तेव्हा फाटेल. मला हे असलं राजकारण नाही आवडत. ते मग गाण्याची आठवण येते मला, प्यार किया तो डरना क्या. हे सारे डरून प्यार करतात. बाळासाहेब, ही जी निवडणूक आहे महापालिकेची, ही शिवसेनेसाठी अग्निपरीक्षा आहे असं तुम्हाला वाटतं का? काय तुम्ही जिंकणार आहात? काय जुगार खेळताना
हा जुगार आहे, फाशी टाकायची आपण, ठीक आहे ना. हा सगळ्या जनतेवरती अवलंबून आहे, लोकांवरती. आज बघा, खडकवासला अजित पवारने सणकून मार खाल्ला. त्या वांदळीची बायको हे करून सुद्धा त्यांना कुठे सहानुभूती मिळाली नाही, तिथे मार खाल्ला. मग एकदम तिकडे कशी उचल मिळाली. आत्ता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, तिथे 25 जागापैकी 24 जागा अजित पवार निवडून येतो आणि 1 जागा अपक्ष, ती त्याचीच. मोबाईल वाटली, धोत्र वाटली, लुगडी वाटली, हे वाटलं. अशा पद्धतीनं तुम्ही बाटणार असाल आणि आता ते डाग घेऊन बसणार असाल तर भ्रष्टाचाराच्या गप्पा मारता कशाने? कशाला भ्रष्टाचार विरुद्ध त्या आंदोलनात भाग घेतात? पण बाळासाहेब, हे सर्वपक्षीय लोक करतायत, फक्त अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नाही करतात ना. अशा प्रकारे मतदारांना प्रलोभन दाखवण्याचं काम आज सर्व पक्षाचे उमेदवार करतायत. मग मग काय करायचं? कशाला करता डोंगे? समजलं की नाही? एक तर सहन करा, नाही तर बाजूला व्हा आणि मग आपल्या पद्धतीनं ते कसं करता येईल, आटोक्यात आणता येईल, त्यात तो प्रयत्न करा. बरं, हा एक असेल. मला सांगा, या निवडणुकीनंतर शिवसेनेचा प्रभाव राहणार नाही, शिवसेना प्रमुखांचा प्रभाव राहणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. तुमचं उत्तर काय? नवीन आहे माणूस, बरं, कुठेतरी अडीट टाकावं लागेल, म्हणजे पिकलं तर पिकला. 80 सेना निर्माण झाल्या देशामध्ये, 80. कुठे गेले माहिती आहे? फक्त टिकली ती शिवसेना, शिवरायाची, हे विसरू नका आपण. 80. आता परत सेनाच नाव घेत आहेत. एकदा तर गंमत झाली, मला मोरारजी देसाईने बोलवलं. त्याचा आहे ना तो बंगला समुद्रकाठी, मधल्याचे, हां, चंदी रोडला, हां, कांतीचा, कांती देसाईचा. हां, कांती देसाईचा. खाली जमिनीवर बसलो होतो मी, मराठी बोलायचा. हां, ते तुम्ही ते शिवसेना काढली तर ते सेना काय आहे? म्हटलं सेना आहे म्हटलं. ते पण ते आर्मीचा काय तुमचा? ते सेना नाव काढून टाका. म्हटलं कसं काढता येईल? शिवसेनेला जर तुम्ही विरोध करत असाल तर सॅल्वेशन आर्मी, या सॅल्वेशनशी आर्मीशी काय संबंध आहे? त्या माणूस गप्प बसला. नाही पण ते बघा काय करता आलं. त्यामध्ये करून बघीन काय ते. त्याच्यासमोर कोण विचारते त्याला? मी तो म्हणाला म्हणजे काढून टाकायचं. सॅल्वेशन आर्मीचा संबंध काय सॅल्वेशनशी? हा प्रश्न मी त्याला विचारला. मग शिवसेना. हो ना. तुम्ही सांगत होतात की शिवसेना, मुख्यमंत्र्यांनी जी टीका केली आहे, शिवसेना संपुष्टात येईल, शिवसेना संपेल. तुमचं असं म्हणणं आहे शिवसेनेला कोणताही धोका, कितीही लोक सोडून गेले तरी नाहीये? अरे एवढा आम जनता तुम्ही आता ठाण्याची पाहिली, उद्या या, उद्या इथे जवळच आहे. हे काय मूर्ख आहेत का लोक? ह्या लोकांना तू संपू शकतोस? एवढ्या लोकांना तुम्ही गल्ली कुचितनं सभा घेत आहात आणि या प्रचंड लोकांना तुम्ही, मला नाही ते आव्हान, तुम्ही ह्यांना आव्हान देतात. ह्या लोकांना मला काय तुम्ही आव्हान देताय? आणि हे तुम्ही संपुष्टात आणू शकाल? बाळासाहेब, ही तुमची किमया आहे असं लोक म्हणतात. याचं श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरेंना जातं असं लोक म्हणतात. माझी आई जगन्माई कोणत्याही खंड म्हणतात, यांची कृपा आहे म्हणून मी आहे. तुम्ही नेमके कोण आहात? तुम्ही व्यंगचित्रकार आहात? तुम्ही राजकारणी आहात? तुम्ही जगदंबेचे भक्त आहात की आणखी कोण आहात? कोण आहात तुम्ही नेमके? त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही, देता येणार नाही. ते गहन आहे. मी काही जादूटोणी करत नाही, आणखीन काय हे करत नाही काही. बरं, माझा त्याच्यावर विश्वास नाही. समजलं? अंधश्रद्धेवरती माझा विश्वास नाही. माझी श्रद्धा आहे बस. बाळासाहेब, एक प्रश्न माझा विचारायचा राहिला, विचारू? अजून संपतच नाही, खूप विचारायचं आहे. आणखी 10-12 मुलाखती होतील, पण आता हे पहिलं आहे म्हणून हनीकेन आकडा फार कमी आहे. 25 करू आपण. हनीकेन बियर भारतात मिळत नव्हती, तेव्हा हनीकेन बियर कोण पितं? तर बाळासाहेब ठाकरे, असं आम्ही ऐकलेलं होतं. पितच होतं ना. हनीकेन ही तुमची आवडती बियर आहे? नाही, आता नाही. माझा कारभार उघडा आहे. लपून छपून मी काही करत नाही. मी आता वाईन पितो. तुम्ही गेल्यानंतर पण बरोबर आहे, पण तेव्हा तुम्हाला हनीकेन बियर आवडत होतं. आणि जाहीरपणे पब्लिक मिटिंग मध्ये मी बियर पितो असं सांगणारा एकम नेता भारतामध्ये कोण असेल तर बाळासाहेब ठाकरे होते. मग
तुम्हाला लपवावं असं वाटलं नाही का? लपवावं असं वाटलं नाही? काय काय गोष्टी लपवणार तुम्ही? हायनिकेन लपवाल, आणखीन काही दुसरं लपवाल? लपायच्या काही गोष्टी असतात तेवढे लपवा, बाकी कशाला दाखवता? तुमचा कारभार सगळा मोकळा आहे. मोकळा. बरं, हायनिकेन घेत होतो मी, माझ्या पैशाने पितो, तुम्ही कशाला बोंबलता? हा, माझा आमचा तो शशी कपूर, तर मला हायनिकेनचे क्रेट्स आणून द्यायचा इथेच, त्यात तिथे बसायचं मी. चांगला दुसरा 2-3 वेळा स्वतः आला विचार, साधा डब्बा लिंगा घालून. आता आजारी येताना इकडे जाऊन भेटणार पाहिजे आपण. बरं, असं आहे आमची दोस्ती, फार विचित्र आहे. एक बरं, तुमची फिल्मस्टारशी खूप दोस्ती आहे. दिलीप कुमार तुमच्या बरोबर इथे यायचा वर. आम्ही एकत्र जुन्या मातोश्रीमध्ये गच्चीत. बरं, त्या महिलांना ते हरभरे मिळतात ना बारशाच्या वेळेला, हो, घोगऱ्या ते मात तळायची, त्याच्यात ती खोबरं आणखीन कोथिंबीर टाकून. मी त्यावेळेला बिअर पित होतो, बॉटल बिअर, ती घेऊन मी गच्चीत बसायचं. दिलीप कुमारचा फोन यायचा, बोला साहब क्या कर रहे हैं? मतलब मैं बिअर पी रहा हूँ. अहो क्या? म्हटलं आहे. आम्ही दोघं गच्चीत बसायचं, मी आणि दिलीप कुमार. त्याला ते चणे आवडले भयंकर, ते घोगऱ्या, आणि बहुत अच्छी आहे बात. त्यानंतर त्याचे फोन यायचे, 2-3 वेळा आले, चना खाने को आऊं क्या वाला साहब? म्हटलं हो, आमचा दोस्ती. मी दोस्ती केव्हा तोडली? त्यांनी ज्यावेळेला पाकिस्तानी किताब आहे पाकिस्तान स्वीकारला, त्यावेळेला मी तोडली. त्याची आणि सुनील दत्त. बरं, तो बरोबर गेला होता. म्हटलं मला नाही आवडले, तुला हिंदुस्थानने मोठा केला, पाकिस्तानने नाही. हे असं आमचे सौदे आहे. पण बाळासाहेब, एवढी तुमची दोस्ती कलाकारांची, साहित्यिकांची, तरी सुद्धा सिनेमावर बंदी, वृत्तपत्रांवर बंदी, किंवा आणखीन कुठचं पुस्तक असेल तर ते जाळून टाका, हे कसं काय? हे कुठे तुमच्यातल्या कलाकारात बसतं? साहित्यावरती कसली बंदी टाकली मी? नाही, मध्ये पुस्तक आदित्यनी जे केलं, एका रोहिंटन मिस्त्रीच्या कादंबरीला विरोध केला तुम्ही. महानगरचे अंक जाळले, महानगरवर हल्ले केले. तुम्हाला आणून दाखवू का शब्द काय ते? हां, ते शब्द बरं लावलं तर लावलं. तुम्ही स्टॉलला विकायला ठेवा ना. तुम्ही सिलेबस म्हणून का लावता कॉलेजला? त्या पोरांना शिव्या शिकवता तुम्ही कॉलेजमध्ये? पण तुम्ही आता प्रेमात आहात म्हणून विचारतो. महानगरवर माझ्या पेपरवर तुम्ही हल्ले चाललो मग केले. नाही, प्रेमा म्हणजे महानगरवर तुम्ही हल्ले. फुल आहे का रे? व्हॅलेंटाईन डे. नाही, व्हॅलेंटाईन डे, बरोबर आहे. त्या पुरुषाला दिलं तर काय हरकत आहे? काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही आणि हल्ली पुरुष पण प्रेम येतं बाळासाहेब, काही प्रश्न नाही. मला सांगा ना, तुम्ही आता मी तुमच्या समोर बसलेलो आहे. आज 80 साली मी मातोश्रीमध्ये जुन्या आलो होतो, आज इतक्या वर्षानंतर इथे आलो. मध्ये आलो उद्धवच्या आणि खूप मुलाखती गेल्या, पण इतक्या वर्षानंतर मी तुम्हाला भेटतोय. माझ्याविषयी तुमच्या मनात राग आहे का? महानगरवर एवढे हल्ले झाले, एवढे संघर्ष झाले, माझ्याविषयी तुमच्या मनात राग आहे का? एक हलकट माणूस इतका सभ्य कसा झाला? बाळासाहेब, मी पहिल्यापासून एवढा सभ्य आहे. मला काय माहिती, मला अनुभव जो आला तर बोलून दाखवतोय. आजचा अनुभव तर चांगला आहे ना? आजचा पुरता चांगला आहे. थँक्यू व्हेरी मच. चला, असेच राहा. बरं, प्रेम वाढीच लावा. बाळासाहेब, धन्यवाद या मुलाखतीबद्दल. मला माहिती आहे एका मुलाखतीमध्ये तुमचा सगळा प्रवास, त्याचा वेध घेणं शक्य आहे. तुम्ही मला परवानगी द्या. आज जसं माझ्यावर प्रेम केलं तसं कायम करा आणि आणखी खूप मुलाखती द्या, एवढीच माझी विनंती आहे. फक्त आपल्या मुलाखतीचे मैलाचे दगड किती आहेत ते एकदा आकड्यात सांगून ठेवा. तुमचा प्रवास जितका आहे तितकेच मैलाचे दगड बाळासाहेब. तो प्रवास एवढा मोठा आहे की तो कवेत घ्यायचा तर मला खूप प्रयत्न करावा लागणार आहे. धन्यवाद बाळासाहेब. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो.